ध्यानदार, ध्यानदार, शानदार दादासाहेब चिचकुले या वर्गाचा आज 675वा दिवस आहे आणि आपण 2 एप्रिल 2022 मध्ये प्रवेश केलेला आहे. आज आपण आदरणीय प्रीतीताई धर्माळे यांच्याकडून आपल्या आहारामधील जे पोषक तत्व असतात त्यांची आपसात काय क्रिया होते याबद्दल आपल्याला ते मार्गदर्शन करणार आहेत. आमच्या आदरणीय प्रीतीताई धर्माळे यांचा परिचय आमच्या आदरणीय डॉक्टर आशाताई मने करून देतील अशी मी त्यांना विनंती करतो. हरिओम. हरिओम. आज आपला नवीन वर्ष सुरू झालं आहे. या नवीन वर्षाच्या आपल्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. आज पुण्याहून आपल्याशी डॉक्टर प्रीती धर्माळे जुळलेले आहेत. प्रीती धर्माळे यांचा परिचय आपल्या सगळ्यांना आहे, कारण की यापूर्वी त्यांनी अत्यंत महत्वाच्या विषयांवर आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. मागच्या भाषणामध्ये त्यांनी ड्रग अँड न्यूट्रिएंट इंटरॅक्शन यावर भाष्य केलं होतं. आज आपल्याला त्या न्यूट्रिएंट इंटरॅक्शन म्हणजे पोषक तत्वांचं जे आपसातील संबंध आहे त्याविषयी त्या आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. प्रीती धर्माळे ह्या पुणे येथील SNDT कॉलेजला असिस्टंट प्रोफेसर आहेत. त्या यापूर्वी त्या बारामती येथील शारदा कॉलेजला प्राध्यापक होत्या. SNDT ला मला असं वाटतं त्यांना 10 वर्ष झाली असावी एक्सपिरियन्स. त्यांनी अमरावती विद्यापीठातून BSc आणि MSc केलेलं आहे आणि विशेष म्हणजे त्या या BSc ला आणि MSc ला ह्या मेरिट राहिलेल्या आहेत. त्यांनी लेक्चरर्ससाठी आवश्यक असलेली नॅशनल इलिजिबिलिटी टेस्ट पास केलेली आहे. UGC नी कंडक्ट केलेली ज्युनियर रिसर्च फेलोशिप सुद्धा त्यांनी परीक्षा पास केलेली आहे आणि फेलोशिप त्यांनी घेतलेली आहे. त्या MPhil पण आहेत आणि PhD पण आहेत. PhD पण त्यांनी अमरावती विद्यापीठातून केलेला आहे. अशा या उच्च शिक्षित प्रीतीताई आहेत. यांनी रिसर्च मध्ये पण यांचं सुंदर काम आहे. त्यांनी त्यांचे रिसर्च पेपर नॅशनल जर्नल्स मध्ये प्रसिद्ध झालेले आहेत. त्यांनी अनेक कॉन्फरन्सेस अटेंड केलेले आहे. त्या कॉन्फरन्सेस मध्ये त्यांनी त्यांचे रिसर्च पेपर्सचं प्रस्तुतीकरण केलेलं आहे. त्यांनी बरेच वेगवेगळे कोर्सेस केलेले आहेत. बरीच मोठी लिस्ट आहे. त्या इंडियन डायटेटिक असोसिएशनच्या लाईफ मेंबर आहेत. नॅशनल सोसायटी ऑफ इंडियाच्या लाईफ मेंबर आहेत. असोसिएशन ऑफ डायबेटिक एज्युकेटर्सच्या पण त्या लाईफ मेंबर्स आहेत. त्या अतिशय प्रज्ञावंत, मेहनती आणि परिस्थितीवर मात करणाऱ्या अशा आहेत. त्यांना मी विनंती करते की त्यांनी आपल्या मार्गदर्शनाला सुरुवात करावी. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. मॅडम जी नेहमीच कौतुकाची थाप असते, त्यामुळे खूप उत्साहाने परत काम करावं असं वाटते. आणि मॅडमच्या सर्व विद्यार्थ्यांनी मॅडमच्या या आत्मीयतेने केलेले कौतुक, त्यामुळे सर्वांना असं प्रोत्साहन मिळतं आणि परत पुढे जाण्याची, काहीतरी करण्याची त्यांच्यामध्ये इच्छा असते. सर्वांना नमस्कार. मी प्रीती धर्माळे. आजचा आपला विषय आहे न्यूट्रिएंट इंटरॅक्शन. तर न्यूट्रिएंट इंट्रोडक्शन अशी देते की न्यूट्रिएंट म्हणजे पोषक तत्व जी असतात, तर पोषक तत्वांचं इंटरॅक्शन होतं. आपण बरेचदा छान पैकी
याच्यामध्ये हे मिळतं, त्याच्यामधून ते मिळतं, म्हणून असं भरपूर काय काय पोषक तत्व आपल्याला जास्तीत जास्त एकत्र करायचे असतात, की जेणेकरून आपल्याला भरपूर त्याचा फायदा मिळेल. पण कधी-कधी काही छोट्या-छोट्या गोष्टी आपल्याला माहिती नसतात आणि त्यामुळे आपल्याला सर्व पोषक तत्वांचा पाहिजे तसा फायदा होत नाही. आणि मग आपल्याला क अ, जरी तो पदार्थ आपल्याला आपण खात असू, तरी आपल्याला त्याचा 100% आपल्याला अ, त्याच्यातून फायदा होईल असं आपल्याला सांगता येईल. तर ह्या छोट्या-छोट्या गोष्टी आपल्या रोजच्या जीवनामध्ये जर आपण आणल्या, तर आपल्याला त्याचा फायदा होतो. माझा आवाज येतोय व्यवस्थित? हा, येतोय. येतोय. हो, हो. हां. तर आपण आधी पोषक तत्वांमध्ये 2 प्रकार असतात. मॅक्रो न्यूट्रिएंट्स आणि मायक्रो न्यूट्रिएंट्स. मॅक्रो म्हणजे जे जास्त प्रमाणात आपल्याला लागतात. म्हणजे 100 ग्रॅमपेक्षा जास्त आणि मायक्रो म्हणजे जे आपल्याला मिलीग्रॅममध्ये लागतात. किंवा ग्रॅमपेक्षा 100 ग्रॅम किंवा अगदी थोड्या प्रमाणात लागतात. त्याला आपण मायक्रो म्हणतो, जे आपल्याला अगदी थोड्या कमी प्रमाणात लागतात. तर आता आपण आधी मॅक्रो न्यूट्रिएंट्स पासनं जाऊया. तर मॅक्रो न्यूट्रिएंट्समध्ये कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स आणि फॅट येतात. तर आपण जेव्हा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, की आपल्याला खूप अवेअरनेस आहे, की प्रोटीन रिच खाल्लं पाहिजे, प्रथिनयुक्त खाल्लं पाहिजे. म्हणजे आपल्याला कारण प्रोटीनचे भरपूर फायदे आहे. आता सध्याच्या पिढीला किंवा जे जिम गोयर्स आहेत, जे जिमला जातात, व्यायाम करतात, या लोकांना प्रथिनांचं खूप महत्त्व आहे. त्यानंतर बरेचसे डायट आलेले आहेत, की ज्याच्यामध्ये प्रथिनयुक्त पदार्थ किंवा स्पेसिफिक अन्न गटावरती खूप जास्त फोकस दिलेला आहे. तर त्यामध्ये फॅट आहे, की काही डाएट्समध्ये फॅट रिच फूडला किंवा फॅट रिच डाएटला खूप महत्त्व दिलंय. पण त्याचे पण अ, बाकीच्या पोषक तत्वांवर कसे परिणाम होतात. खूप जास्त जर फॅट खाण्यात आलं, तर त्याचे पण कसे तर आपण एक बघूयात. तर प्रोटीन रिच फूड आपण जर नाश्त्यामध्ये घेत असेल सकाळी जसं उसळी घेतात. जे नॉन व्हेजिटेरियन आहे ते एग घेतात. एग ऑमलेट किंवा प्रथिनयुक्त उसळी किंवा स्प्राउटेड फूड. सुद्धा आधी स्प्राउटेड जे आपण घेतो, मूळ आलेले कडधान्य. मूळ आलेल्या कडधान्यांमध्ये फायटेट नावाचा अँटी न्यूट्रिशनल फॅक्टर असतो. जे अँटी न्यूट्रिशनल फॅक्टर त्याच्यामध्ये असणारे पोषक तत्व जसं व्हिटॅमिन बी1 त्याच्यामध्ये जास्त असतं. व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स कारण जर्मिनेशन स्प्राउटिंग त्या प्रोसेसमुळे व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स हा हे जे पोषक तत्व आहे त्याच्यामध्ये ते वाढलेले असतात. पण आपण जर ते एकही स्टीम न देता जर ते तसच्या तसे कच्चे खाल्ले तर त्या फायटेट्स या अँटी न्यूट्रिशनल घटकामुळे त्या व्हिटॅमिन बी आपल्याला मिळत नाही. त्याचबरोबर प्रथिनांच्या पचनामध्ये आपल्याला फायदा होत नाही. सो जे आपण स्प्राउट्स खातो, मूळ आलेले कण त्याला एक तरी कमी कमी पाण्यात किंवा पाणी न ठेवता फक्त वरती चाळणीवरती ते स्प्राउट्स ठेवून खालून फक्त एक स्टीम दिली आणि तसे खाल्ले तर त्याचा आपल्याला फायदा होतो. त्या फायटेट्सचा त्या बी1 मध्ये बी1 बरोबर कॉम्प्लेक्स तयार होऊन किंवा बाकीचे जे पोषक तत्व त्याच्यामध्ये जर कॅल्शियम असेल, आयर्न असेल, तर ते आपल्याला मॅक्सिमम मिळू शकतात. दुसरं आहे, की जर आपण प्रथिनांबरोबर तो प्रथिनयुक्त गट आहे. स्प्राउट्स म्हणा किंवा जे काही म्हणजे दूध व दुधाचे पदार्थ घेत असाल किंवा अंडी किंवा जे काही सकाळच्या नाश्त्याला घेतो, त्याबरोबर कर्बोदके घेणे. कर्बोदके म्हणजे काय? आपण कुठलंही एकदल धान्यातला जो पदार्थ आहे, काही लोकं चपाती, भाकरी किंवा पोहे अ, किंवा उपीट याच्यात जर काही घेत असेल, तर ते प्रथिनं जे आहे, ती प्रथिनं या कामांना आपल्याला कामात पडू शकतात. बॉडी बिल्डिंग म्हणजे लहान मुलांमध्ये उंची वाढण्यासाठी ते प्रथिनं डायरेक्ट ह्या कामांसाठी जाऊ शकतात. कारण प्रथिनांचं शेवटचं काम आहे, की ते ऊर्जा तयार करतं. पण आपण फक्त आणि फक्त प्रथिनगट जर खात असू नाश्त्याला किंवा जेवणाला किंवा बरेचदा नाश्त्याला असं होतं, की फक्त प्रथिनगट खाण्यात येतो. काही लोकं प्रोटीन शेक घेतात, की वेट लॉससाठी किंवा ते बॉडी बिल्डिंगसाठी घेत असतात. पण त्या प्रथिनांबरोबर जर कर्बोदके जर घेण्यात आली नाही, तर प्रथिनं या कामांसाठी ते फ्री होत नाही. ती प्रथिने डायरेक्ट उष्मांक तयार होण्यासाठी आपल्या शरीरात वापरले जातात. प्रथिनांची कामं काय आहेत? तर ते शरीरामध्ये विविध विविध पेशी तयार करण्यासाठी, त्याचबरोबर हार्मोन्स आपले जेवढे लागतात ते तयार करण्यासाठी, हार्मोन्स, एन्झाइम्स हे सगळे अँटीबॉडीज आपल्या शरीराला रोगप्रतिरोधक क्षमता देण्यासाठी जी अँटीबॉडीज लागतात, ती सुद्धा प्रथिने आहेत. तर ही सर्वांसाठी आपल्याला प्रथिनं लागत असतात. त्यानंतर आपल्या त्वचेचं आरोग्य नीट राखण्यासाठी केस, नखे, हाडे, ब्लड, रक्त तयार होण्यासाठी, हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी
त्याचबरोबर अजून एक महत्वाचं प्रथिनांचं कार्य आहे की ट्रान्सपोर्टर प्रोटीन म्हणून काम करतात. आपण जे काही खातो, कॅल्शियम खात असू, आयरन खात असू, जे काही न्यूट्रंट खात असू, त्याला कॅरी करण्याचं, त्याच्यासोबत बाइंड होतं. आधी ते ॲपोप्रोटीन असतं. ॲपोप्रोटीन म्हणजे काय, ते मोकळं असलेलं प्रोटीन. जसं आपण कुठलंही पोषक तत्व, सपोज आपण कॅल्शियम घेतलं, तर कॅल्शियमला वाहून नेण्यासाठी कॅल्शियम बाइंडिंग प्रोटीन लागतं. आयरन जर घेतलं तर आयरनला वाहून नेण्यासाठी आयरन बाइंडिंग प्रोटीन, आपण त्याला ट्रान्सफेरिन म्हणतो. तर हे प्रोटीन्स आपल्याला गरजेचं, ते प्रोटीनचं महत्वाचं कार्य आहे. पण जर प्रोटीन बरोबर कार्बोहायड्रेट खाण्यात आलं नाही, त्यांची जी इंटरॅक्शन आहे, म्हणजे इंटरॅक्शन म्हणजे ते काय, एकमेकांना सपोर्ट करणारे, की कर्बोदके काय करेल, तर कर्बोदके ऊर्जा देण्याचं कार्य करेल, प्रथिनं त्याचं स्पेसिफिक कार्य करेल. आपण याच्याबरोबर थोडं फॅट पण मिक्स करतो, आणि नॉर्मली आपल्या इंडियन डाएटमध्ये फॅट आपण घेतोच, की ते कारण ते एक सेपरेट पार्ट नाहीच, आपल्या प्रत्येक जेवणामध्ये कुठे ना कुठे 5 ml 10 ml फॅट घातलेलंच असतं, आणि ते फॅट सुद्धा उष्मांक देण्याचं कार्य करतं, म्हणजे प्रथिने त्याचं कार्य करू शकतात. त्याचबरोबर जर त्या स्पेसिफिक, जिथे खूप कार्बोहायड्रेट रिच तुम्ही फूड घेत आहात, तर आणि खूप फॅट रिच फूड घेतो, तुम्ही खूप तेलयुक्त पदार्थ घेतला, पण त्याच्याबरोबर जर कार्बोहायड्रेट वापरल्या गेलं नाही, तर ते फॅट युज होणार नाही. सो फॅटच्या ऑक्सिडेशन होण्यासाठी, फॅट पासून एनर्जी मिळण्यासाठी कार्बोहायड्रेट गरजेचं. म्हणून प्रोटीन, कार्बोहायड्रेट आणि फॅट हे तिन्ही कॉम्बिनेशन एकत्र असलं तर त्या अन्नाचा आपल्या शरीराला जास्तीत जास्त उपयोग होतो, आणि आपल्याला सर्व पोषक तत्व, आणि प्रत्येक पोषक तत्व त्याच्या त्याच्या कामासाठी जाऊ शकतं. तर कर्बोदके आपल्याला कुठनं मिळतात, जे एकदल धान्य आहे ते सर्वांमधनं कर्बोदके मिळतात. प्रथिनयुक्त गट म्हणजे काय, तर प्रथिन आपल्याला, प्रोटीन्स आपल्याला मिळतात एकदल धान्य, द्विदल धान्य, सर्व द्विदल धान्य, सुकामेवा, दूध, दुधाचे पदार्थ, अंडी, मासे, याच्यामधनं आपल्याला प्रथिने मिळत असतात. त्याचबरोबर काही कोणी सप्लिमेंट घेत असेल, फक्त प्रोटीन सप्लिमेंट, तो त्याच्यातनं आपल्याला प्रथिने मिळत असतात. पण ती सप्लिमेंट्स घेताना सुद्धा त्याच्याबरोबर कर्बोदके मिक्स करणं, कर्बोदकांचा गट किंवा थोडं त्याच्यामध्ये फॅट असणं, हे सगळं कॉम्बिनेशन असेल तर आपल्याला त्याचा जास्तीत जास्त फायदा होतो. त्याचबरोबर एक प्रकारचं कर्बोदक असतं की दुधामध्ये असणारं, लॅक्टोज म्हणतो आपण, की दुधातली जी साखर असते, नॅचरल शुगर, आपण ऍडेड शुगरला आपण सुक्रोज म्हणतो, म्हणजे ती टेबल शुगर असते. पण दुधात जी नॅचरल शुगर असते त्याला आपण लॅक्टोज म्हणतो. आणि त्या लॅक्टोजचं अतिशय महत्वाचं कार्य म्हणजे की जे आपल्या लार्ज इंटेस्टाईन, मोठ्या आतडीमध्ये जे बॅक्टेरियाज असतात, त्या बॅक्टेरियाला ग्रो होण्यासाठी ते लॅक्टोज मदत करत असतं. बरेचदा आपण अँटीबायोटिक्स घेतलेले असतात, किंवा बरेचदा असे मेडिसिन्स असतात की ज्यामुळे आपल्या मोठ्या मोठ्या आतड्यांमध्ये ते बॅक्टेरिया नष्ट होतात, आणि ते बॅक्टेरिया तयार होण्यासाठी, म्हणजे ते बॅक्टेरियाचं महत्वाचं कार्य काय, तर व्हिटॅमिन K2 आपल्या बॉडीमध्ये सिंथेसाइज होत असतं. व्हिटॅमिन K1 आपल्याला नॅचरली फूड मधनं मिळतं. व्हिटॅमिन K2 आपले ते लार्ज इंटेस्टाईन मधले जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ते बनवत असतात. त्याचबरोबर व्हिटॅमिन B12 सुद्धा आपले ते ते मायक्रो ऑर्गॅनिझम्स बनवत असतात. पण काही मेडिसिन्सच्या इफेक्टमुळे जर ते बॅक्टेरिया नष्ट झाले तर आपल्याला इंडायजेशन किंवा वेगवेगळे प्रॉब्लेम्स दिसायला लागतात. सो अशा वेळी लॅक्टोज किंवा दह्याचे पदार्थ असे जर घेण्यात आले, लॅक्टोज किंवा लॅक्टिक ऍसिड, याच्यामुळे त्या बॅक्टेरियाजला ग्रोथ होण्यासाठी खूप मदत होते. तर हे लॅक्टोज आणि K2 किंवा लॅक्टोज आणि B12 मधलं रिॲक्शन झालं. त्यानंतर आपण जे काही फॅट खातो, काही काही लोक अतिशय स्ट्रिक्टली फॅट अवॉइड करतात, की काही स्पेसिफिकली काही डाएट असतात, त्याला आपण फॅट डाएट म्हणू, की इंटरनेटवरती डाएट जसच्या तसे ते फॉलो केले जातात. काही काही लोक फक्त आणि फळं आणि भाज्या एवढंच खातात. तर ते फक्त ते काय, त्यांच्या आहारामध्ये बी कॉम्प्लेक्स नसतं, कारण फळभाज्यामध्ये तेवढा बी कॉम्प्लेक्स मिळत नाही. त्याचबरोबर त्यांना फॅट मिळत नाही, आणि फळं व भाज्यांमध्ये व्हिटॅमिन ए असतो. त्याचबरोबर काही फळभाज्यांमधनं व्हिटॅमिन ई आणि के सुद्धा मिळू शकतो. सो जर फॅट घेतलं नाही, तुम्ही ऍब्सोल्युटली 0 फॅटवर जर डाएट असेल, तुमच्या बॉडीमध्ये फॅट जातच नसेल इन एनी फॉर्म, सो व्हिटॅमिन ए, डी, ई आणि के, हे जे 4 जीवनसत्व आहे, हे फॅट सोल्युबल, आपण त्यांना म्हणतो की स्निग्ध द्रव्य, ते फक्त
तेल आणि तूप जर आपल्या आहारामध्ये असेल तर त्याच्यामध्येच ते डिझॉल्व्ह होऊन आपल्या लिम्फ सिस्टीम मध्ये ते ऍब्झॉर्ब होऊ शकतात. जर फॅट अब्सेंट असेल तर आपल्याला व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन ई आणि के हे ऍब्झॉर्ब होऊ शकत नाही. सो ऍटलिस्ट सपोज आपली गरज 2000 एनर्जीची 2000 किलो कॅलरीज गरज असेल आपल्या बॉडी प्रमाणे, तर ऍटलिस्ट 10% किलो कॅलरीज, 10% म्हणजे 200 किलो कॅलरीज ही फॅट मधनं आली पाहिजे. 200 किलो कॅलरीज साठी किती ml फॅट खायला पाहिजे? तर एका ml फॅट मधनं आपल्याला 9 किलो कॅलरीज मिळतात. सो 200 किलो कॅलरीज मिळण्यासाठी कमीत कमी आपण किती खाल्लं पाहिजे? 20 ते 22 ग्रॅम ml, म्हणजे आपण जे चहा आपले जे टीस्पून्स असतात तर ते 4 टीस्पून्स आपण घेऊ शकतो. किंवा ज्यांची कमी असेल की 1500 किंवा 1400 किंवा कारण जसं जसं एजिंग होतं आफ्टर 40 इयर्स जर ती व्यक्ती असेल तर तिला 5% आपण किलो कॅलरीज लेस करतो. 50 इयर्सची असेल तर 10% किलो कॅलरीज लेस करतो. 60 इयर्सची असेल तर 15 किलो कॅलरीज. 70 इयर्सची असेल 60 टू 70 इयर्स तर आपण 30% किलो कॅलरीज आपल्याला रिड्यूस करायला लागतात, कारण फिजिकल ऍक्टिव्हिटीज कमी झालेले असतात, बेसल मेटाबॉलिक रेट कमी झालेला असतो. सो एक नॉर्मल ऍडल्ट विमेनची गरज, एनर्जीची गरज 1675 किलो कॅलरीज असेल. ऍज शी बिकम्स, ती जर 40 वर्षाची झाली तर आपण त्याच्यातले 5% रिड्यूस करतो. सो असा तो फॉर्म्युला आहे की ज्याच्याप्रमाणे आपण किलो कॅलरी. सो ऍट द एज ऑफ 70 1300-1400 किलो कॅलरी सफिशियंट होतात. अगेन डिपेंड्स की सेडेंटरी वर्कर आहे, मॉडरेट वर्कर आहे का हेवी वर्कर आहे. नॉर्मली मॉडरेट वर्कर असतात 70-60 इयर पर्यंत. सो आपण 20 to 25 किलो कॅलरीज लेस करू शकतो. सो फॉर मेन इट इज 2000 किलो कॅलरीज अँड फॉर महिलांसाठी 1675% आणि पुरुषांसाठी ही 2000 किलो कॅलरीज पर्यंत असते. सो त्याप्रमाणे आपण करू शकतो आणि त्याप्रमाणे आपल्याला फॅट किती खायला पाहिजे? सो 3 चमचे 4 चमचे फॅट आपल्याला दिवसातून ती घ्यायलाच पाहिजे. अगदीच अवॉइड केलं असं फॅट व्हायला नको. त्यानंतर प्रोटीन्सची आणि फॅटची काय रिएक्शन आहे? तर प्रोटीन जे आपल्या आपण जे काही प्रोटीन घेतो ते आपल्या लिव्हर मध्ये साठवले जातात की पुढे त्याचा वापर करता येईल. सो त्याचे प्रोटीन आहे लिव्हर परत सिंथेसाइज करतं की डिफरंट काही फायब्रोनोजेन सिंथेसाइज करतं किंवा हिमोग्लोबिन साठी जे लागणारं ग्लोब्युलिन आहे ते तयार करतं. त्याचबरोबर जे आपले मेन कॅरियर, फॅट कॅरियर प्रोटीन्स आहे, फॅट कॅरियर प्रोटीन्स आपण त्यांना म्हणतो कायलोमायक्रॉन्स, व्हेरी लो डेन्सिटी लिपोप्रोटीन, लो डेन्सिटी लिपोप्रोटीन, हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन. सो हे जे लिपोप्रोटीन्स आहे हे सिंथेसाइज होतात VLDL, LDL आणि HDL. बेसिकली हे 3 आपले लिव्हर मध्ये सिंथेसाइज होतात. हे फॅट कॅरी करतात. प्रत्येक आपल्या बॉडी टिश्यू पर्यंत फॅट कॅरी करण्यासाठी ही प्रोटीन्स लागतात. तर हे आपले कायलोमायक्रॉन्स, आपण जे काय अन्न खातो ते प्रोटीन काय करतं, ते बाइंड होतं फॅट बरोबर आणि ते कॅरी केलं जातं प्रत्येक पेशीपर्यंत, जिथं जिथं फॅट आहे तिथपर्यंत पोहोचण्यासाठी हे लागतं. सो प्रोटीन तिथे पण खाणं गरजेचं आहे की ते HDL, हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन, म्हणजे इथे HDL मध्ये काय, प्रोटीनची डेन्सिटी खूप जास्त आहे. सो ज्या व्यक्तींमध्ये जर तो व्यक्ती प्रोटीनचा इंटेक व्यवस्थित असेल सो त्याच्यामध्ये LDL आणि VLDL यांचा रेशिओ कमी होतो. म्हणून फॅट आणि प्रोटीन हे पण, काही लोक अगदी फॅट रिच डाएट खातात, त्यांचं प्रोटीन पर्सेंटेज कमी होतं. प्रोटीन पर्सेंटेज कमी झालं की LDLचं पर्सेंटेज वाढायला लागतं. सो HDLचं पर्सेंटेज वाढण्यासाठी आपल्याला प्रोटीन रिच स्पेसिफिक ठरवून घेतलेलं की आपण अक्रोड खाऊ शकतो, कारण जे ओमेगा 3 आहे, ओमेगा 3 काय करतं, HDL हा हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन, त्याला ते त्याचं लेवल वाढवण्यासाठी मदत करतात. सो फॅट आणि प्रोटीनची ती एक इंटरॅक्शन आहे की ते प्रोटीन जर चांगल्या प्रतीची प्रोटीन खाल्ल्यात आली तर आपले गुड कोलेस्ट्रॉल, HDL ला आपण म्हणतो गुड कोलेस्ट्रॉल, कारण ते काय करतं की जे काही कोलेस्ट्रॉल शरीरामध्ये तयार त्याला ऍब्झॉर्ब करून परत एक्सक्रीट करण्याकडे त्याचा प्रयत्न असतो. पण LDL काय करतो की हार्ट डिसीज वाढवण्याचा प्रयत्न. सो प्रोटीन, फॅट आणि कार्बोहायड्रेट यांचं कॉम्बिनेशन व्यवस्थित असलं पाहिजे, बॅलन्स असलं पाहिजे, कारण यांची इंटरॅक्शन आहे आपल्याला हेल्दी ठेवण्यासाठी. त्यानंतर वॉटर आणि न्यूट्रिएंट्सची आपल्याला माहिती आहे की प्रॉपर व्यवस्थित, वॉटर सुद्धा एक न्यूट्रिएंट आहे. सो जर व्यवस्थित प्रमाणात जर पाणी पिण्यात आलं तर ते सगळ्या पोषक तत्वांना व्यवस्थित ठेवतं आणि आपल्या पेशी त्याचा वापर करू शकते. पोषक तत्वांचा आपल्याला फायदा होतो. त्यानंतर हे झालं, आतापर्यंत आपण बघितलं मॅक्रो न्यूट्रिएंट्स म्हणजे जे जास्त प्रमाणात लागणारी पोषक तत्वे आणि
त्यांचा आपसामधले संबंध काय आहे. त्यानंतर आता बघूया की व्हिटॅमिन B1 म्हणजे थायमिन आणि कार्बोहायड्रेट यांचं इंटरॅक्शन काय. सो थायमिन जे आपण बी कॉम्प्लेक्स मधनं आपल्याला मिळतं. बेसिकली आपल्याला थायमिन कुठनं मिळतं, तर जे आपलं एकदल धान्य किंवा द्विदल धान्य, एकदल धान्यामधलं जे बाहेरचं ब्रॅन असतं, आपण ज्याला कोंडा म्हणतो, त्या कोंड्यामधनं आपल्याला व्हिटॅमिन B1 मॅक्सिमम मिळत असतो. पण होतं काय, अनपॉलिश राईस आपण ज्याला म्हणतो की बिना पॉलिश केलेले राईस, पण सध्या ते मार्केटमध्ये अवेलेबल नाहीये. ब्राऊन राईस आपल्याला मिळतो. पण जर जेवढं शक्य असेल आपण उकळा तांदूळ खाऊ शकतो. त्याच्यामध्ये व्हिटॅमिन B1 लेवल जास्त असते. आणि या व्हिटॅमिन B1 चं मेन काम काय आहे, तर कर्बोदके, आपण जी कर्बोदके आहारातनं घेत असतो त्याच्यामधनं एनर्जी तयार होण्यासाठी आपल्याला व्हिटॅमिन B1 लागत असतं. पण होतं काय की व्हिटॅमिन B1 चं आपलं जे सेवन आहे ते खूप कमी होतं आणि त्यामुळे आपल्याला ऊर्जा मिळत नाही. ऊर्जा तयारच होऊ शकत नाही आणि आपल्याला थकवा येतो. काही काम करावंसं वाटत नाही. तर कर्बोदकांच्या चयापचयासाठी, त्याच्या ऑक्सिडेशनसाठी व्हिटॅमिन B1 हे कोएन्झाईम म्हणून कार्य करतं. जी एक बायोकेमिकल प्रोसेस आहे, त्या प्रोसेसमध्ये कोएन्झाईम, कारण एन्झाईम्स काय करतात, की प्रत्येक प्रोसेसला स्टिम्युलेट करण्याचं कार्य करतात. सो कोएन्झाईम हे त्या एन्झाईमवरती काम करतं आणि आपल्याला एनर्जी मिळते. तर व्हिटॅमिन B1, थायमिनची गरज काय, ती आपल्या किलो कॅलरीज प्रमाणे 0.5 मिलीग्रॅम आपल्याला 1000 किलो कॅलरी, 1000 जर किलो कॅलरी जर आपली गरज असेल, तर आपल्याला 0.5 मिलीग्रॅम एवढं व्हिटॅमिन B1 लागतं, कारण ते कर्बोदकांपासून उष्मांक तयार करत असतं. सो जर खूप जास्त प्रमाणात जर तुम्ही कर्बोदके खाल्ली, तुम्ही जर खात असाल, त्याप्रमाणे तुमची व्हिटॅमिन B1 ची सुद्धा गरज वाढते. म्हणून आपण जर कर्बोदके खात असू, तर आपण काय करू शकतो, साडून टाकायचा नाही. गव्हाचं पीठ मळताना कोंडा काढून टाकायचा नाही, म्हणजे व्हिटॅमिन B1 आपल्याला मिळतं. त्याचबरोबर आपल्याला उकळा तांदूळ किंवा ब्राऊन राईस किंवा अनपॉलिश राईस आपण जर मिळवू शकू, अनपॉलिश राईस, कारण काही ठिकाणी मिळतो अनपॉलिश राईस, तो आपल्याला जेवढा मॅक्सिमम घेता येईल तो आपण घेतला, तर आपल्याला आपल्याला उष्मांक जे आहे कर्बोदकांमधनं ते व्यवस्थित प्रमाणात मिळू शकतात. त्याचबरोबर जर व्यवस्थित व्हिटॅमिन B1 चा जर सप्लाय असेल, तर ते व्हिटॅमिन B2 हे आहे रायबोफ्लेविन, ते सुद्धा प्रथिनांपासून उष्मांक तयार करण्यासाठी लागतात. व्हिटॅमिन B1 स्पेसिफिकली कर्बोदकांपासून उष्मांक तयार करण्यासाठी लागतात. व्हिटॅमिन B2 त्याला आपण म्हणतो रायबोफ्लेविन, ते प्रथिनांपासून उष्मांक तयार करण्यासाठी लागतात. जर प्रथिनांची व्हिटॅमिन B2 ची कमतरता झाली, व्हिटॅमिन B2 आपल्याला दूध व दुधाचे पदार्थ, कारण हे वॉटर सोल्युबल आहे, दूध व दुधाचे पदार्थ, त्याच्या नावावरूनच आपल्याला कळतं की फ्लेविन हे बेसिकली दुधामध्ये असणारे किंवा दुधाचे पदार्थ, सो त्याच्यामधनं आपल्याला मिळतं. त्याचबरोबर रायबोफ्लेविनचं कार्य आहे की ते कोएन्झाइम्स तयार करतं. FMN आणि FAD म्हणजे ते जर व्हिटॅमिन B2 ची कमतरता झाली, रायबोफ्लेविनची कमतरता झाली, तर प्रथिनांचा चयापचय होत नाही. काही लोकांना इथे होठाच्या कडेला चिरा दिसायला लागतात, नाकाच्या कडेला चिरा दिसायला लागतात, जीभ खूप लाल होते, आतमधनं खूप जिभेच्या आतमध्ये खूप फोड यायला लागतात. पण प्रथिनांचं जे चयापचय आहे ते बिघडलेलं असतं. म्हणून दूध व दुधाचे पदार्थ किंवा ज्याच्यातनं आपल्याला व्हिटॅमिन B2 मिळेल, ईस्ट मधनं B2 मिळतं. त्याचबरोबर जे कोंडा फेकून द्यायचा नाही, या सगळ्या गोष्टींमधनं आपल्याला व्हिटॅमिन B2 मिळतं आणि प्रथिनांचं, कर्बोदकांचं चयापचय व्यवस्थित होतं आणि व्यवस्थित व्हिटॅमिन B1 घेण्यात आलं, तर व्हिटॅमिन B2 ची लेव्हल सुद्धा मेंटेन होते. कारण हे सगळे व्हिटॅमिन B2, B1, B2, B3 हे सगळे इंटरलिंकिंग व्हिटॅमिन्स आहे. B1 चे कारण हे सगळे फॅट, कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन यांच्या चयापचयासाठी लागणारे पोषक तत्व आहे. जर एकाची कमतरता झाली, तर दुसऱ्याची डिमांड वाढायला लागते, कारण त्याला जास्त काम करावं लागतं. सो B1, B2, B3 जे आहे त्याला आपण नायसिन म्हणतो. नायसिन आपल्याला शेंगदाणे, तीळ, नट्स याच्यामधनं जास्तीत जास्त प्रमाणात मिळतात. त्याचबरोबर ट्रिप्टोफॅन नावाचा एक अमायनो ऍसिड असतो, इसेन्शियल अमायनो ऍसिड, त्याच्यामधनं पण आपल्याला व्हिटॅमिन B3 म्हणजे ते कन्वर्ट होतं. इंटरनल ट्रिप्टोफॅन अमायनो ऍसिड काय करतो, की तो नायसिन तयार करण्याचं काम करतो जेव्हा आपल्या तो शरीरात जातो. सो प्रथिनयुक्त पदार्थ आपण जर खाल्ले, तर त्याच्यामधनं आपल्याला व्हिटॅमिन B3 मिळतं, जे आपल्याला आपली गरज पूर्ण करू शकतं. सो व्हिटॅमिन B1 आणि B2, B3 हे पोषक तत्व मिळण्यासाठी प्रथिनयुक्त गट आपण जर आहारामध्ये, प्रत्येक जेवणामध्ये जर प्रथिनयुक्त गट आपण ठरवून घेतला, तर आपल्याला या पोषक तत्वांची कमतरता होत नाही. त्याचबरोबर गव्हाचं पीठ चाळायचं नाही,
शक्यतो ब्राऊन राईस आपल्याला वापरता येईल, अनपॉलिश राईस जर आपल्याला वापरता येईल तर आपल्याला त्याचा जास्त फायदा होतो. त्यानंतर आपण बघूया की डायटरी फायबर म्हणजे तंतुमय पदार्थ, आपण जे रफेज ज्याला म्हणतो, हे रफेज काय करतं की रफेज आपल्याला मदतीचं पण आहे की ते मायक्रो आपल्या लार्ज इंटेस्टाईन मध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्स डेव्हलप करण्यासाठी आणि त्याचबरोबर खूप चांगले काही त्याच्यामधनं केमिकल्स तयार होतात की जे आपल्या शरीराला हार्ट डिसीज पासनं, डायबिटीज पासनं आणि बाकी कोलेस्ट्रॉल वाढण्यापासनं किंवा कॅन्सर पासनं, जे कोलोन कॅन्सर त्याच्यापासून आपल्याला प्रिव्हेंट करण्यासाठी मदत करतात. कारण त्या मायक्रो ऑर्गॅनिझमच्या प्रोसेसमुळे जे काही केमिकल्स तयार होतात ते आपल्यासाठी खूप बेनिफिशियल असतात. पण काही लोक खूप जास्त अतिरेक करतात की खूप रफेच्या नावाखाली प्रत्येक वेळेस खूप फ्रुट्स अँड व्हेजिटेबल. तर त्याचा फायदा एक म्हणजे त्याचा एक नुकसान हे होतं की काही पोषक तत्व, कारण जो ट्रान्झिट टाइम एक लागतो की अन्न खाल्ल्यानंतर एक पचनासाठी एक स्पेसिफिक वेळ असणं गरजेचं आहे. कारण तेवढा वेळ जर नसेल तर ते अन्नामधले पोषक तत्व आपलं शरीर शोषून घेण्यासाठी त्याला वेळच मिळत. इमिजिएटली अन्न खाल्लं की 1 ते 1.5 तासात ते इमिजिएटली एक्झिट, म्हणजे ते काय करतं इंटेस्टिनल मोबिलिटी खूप जास्त वाढतं आणि त्यामुळे ते वाढल्यामुळे काय होतं की पोषक तत्व आपल्याला मिळू शकत नाही. सो खूप जास्तचं डायटरी फायबर, काही लोक काय करतात सप्लिमेंट सुद्धा डायटरी फायबर्सचे काय वेट लॉस साठी करतात किंवा काही लोकांना ती सवय झालेली असते की त्याच्याशिवाय त्यांना ते फ्री वाटत नाही. सो खूप जास्त डायटरी फायबर्स जर खात असो, तंतुमय पदार्थ जर खात असो, त्याचा परिणाम होतो की फॅट नीट काम करू शकत नाही. कारण फॅट आपल्याला लागतं व्हिटॅमिन ए, डी, ई आणि के च्या शोषणासाठी, त्याला वाहून नेण्यासाठी आपल्याला फॅट गरजेचं असतं. सो डायटरी फायबरचा एक परिणाम होतो की ते फॅटचं व्यवस्थित ऍब्झॉर्प्शन होऊ शकत नाही. आणि अजून एक फायदा आहे की डायटरी फायबर हे मॅक्सिमम जे मिनरल्स आपण घेतो, खनिज पदार्थ, त्याबरोबर काय करतात ते ऍब्झॉर्ब होण्यासाठी मदतच होत नाही. कारण त्याला एक स्पेसिफिक वेळ द्यावा लागतो आणि जर ती वेळ मिळाली नाही तर ते कॅल्शियम, आयर्न, सिलिनियम हे जे काही पोषक तत्व खनिज आहेत ते आपल्या शरीराला त्याचा वापरच होऊ शकत नाही. तुम्ही खूप काही म्हणजे खूपच डेफिशियन्सी असेल कॅल्शियम आणि इफ यू आर ऑन सप्लिमेंट्स, तुम्ही जर सप्लिमेंट्स घेत असाल तर ते सप्लिमेंट्स आपल्या शरीरामध्ये ऍब्झॉर्बच होऊ शकत नाही. कारण ते डायटरी फायबरमुळे ते इमिजिएटली काय होतं की ते जे काही आपण पोषक तत्व घेत असू ते इमिजिएटली एक्झिट होऊन जातात. त्यानंतर फॅट आणि कॅल्शियम आणि आयरनचं एक सांगायचं होतं की फॅट आपण जेव्हा घेतो, जर खूप जास्त फॅट रिच असेल, काही लोकांना खूप सवय असते की फॅट रिच तळलेले पदार्थ खूप खायचे, तर ते तळलेले पदार्थ आपण जेव्हा खात असू त्या तळलेल्या पदार्थामध्ये खूप जास्त तेल असतं. कधी कधी ते आपल्याला दिसत नाही कारण ते इनव्हिजिबल होऊन जातं. ग्रेव्ही असेल तर आपल्याला त्याच्यातनं आयडेंटिफाय करतात की हो बाबा याच्यामध्ये तेल आहे. पण तळलेले एक समोसा असेल, कचोरी असेल, ते फ्राईड आहे, त्याच्या आतमध्ये ते तेल मुरलेलं असतं. त्यामुळे किंवा वेपर्स आहे किंवा मार्केटचे जे प्रोसेस्ड फूड असतात त्याच्यामधलं आपल्याला 40% ऑइल प्रेझेंट असतं, पण ते आपल्याला दिसत नाही. त्याला आपण ते इनव्हिजिबल रूपात असतं, अदृश्य स्वरूपात असतं की आपल्याला बेकरी प्रोडक्ट्स मधलं ऑइल किती पर्सेंटेज आहे ते मेकआउट करता येत नाही, पण त्याच्यामध्ये फॅट भरपूर प्रमाणात असतं. सो अशा वेळेस जर आपण खूप फॅट रिच, खूप क्रीम बिस्किट्स खात असू, बेकरी प्रॉडक्ट्स खात असू, सो त्या आपल्याला जे कॅल्शियम आपल्या जेवणातनं मिळत आहे, ते कॅल्शियम आणि फॅटची इंटरॅक्शन होते आणि दोन्ही सोप लाईक सारखं कॅल्शियम, आयरन किंवा बाकीचे मिनरल्स आणि फॅट यांची ते सोप सारखं तयार होतं, सोप सारखं मिक्सचर. आणि फॅट सुद्धा आपल्या बॉडीमध्ये ऍब्झॉर्ब होऊ शकत नाही. प्लस कॅल्शियम, आयरन जे काही इसेन्शियल फॅट, तर ठीक आहे की फॅट खूप जास्त खातोय तो फॅट नाही ऍब्झॉर्ब झालं तरी चालेल, पण त्याचबरोबर जर कॅल्शियम, आयरन आणि फॅट रिच फूड बरोबर की तुम्ही क्रीम बिस्किट खातात आणि त्याबरोबर तुम्ही दूध घेतात, क्रीम बिस्किट आणि दूध, तर दुधातनं मिळणारं जे कॅल्शियम आहे आणि क्रीम बिस्किट मधनं मिळणारं जे क्रीम आहे, फॅट आहे, हे दोन्ही इंटरॅक्ट होतं. कॅल्शियम मिळत नाही आणि फॅट तर ते गुड क्वालिटी फॅट नसतं, ते चांगलं फॅट नसतंच, ते सगळं सॅच्युरेटेड फॅट असतं जे आपल्या शरीरासाठी चांगलं. पण लहान मुलं बरेचदा आपण बघतो की ते दूध, क्रीम बिस्किट आणि दूध हे घेण्यात आपण नॉर्मली घरात बघतो की त्यांचा जो ब्रेकफास्ट आहे किंवा मुलांच्या इटिंग हॅबिट्स तशा तयार झालेल्या असतात की त्यांना घरी बनवलेल्या, सपोज शिरा बनवला असेल, उपमा बनवला असेल, त्याऐवजी मॅक्सिमम आपण फॅमिलीज मध्ये बघतो की क्रीम बिस्किट आणि दूध दिलं जातं
आणि पण त्या दुधातल्या मिळणाऱ्या कॅल्शियमचा त्या लहान मुलाला त्याचा उपयोग होत नाही, कारण ते जे काही एक्सेस फॅट आहे ते कॅल्शियम बरोबर बाइंड होऊन ते एब्झॉर्ब आपल्या शरीरामध्ये शोषण त्याचं होऊ शकत नाही. त्यानंतर दुसरी इंटरॅक्शन आहे ट्रिप्टोफेन आणि B3. तर ट्रिप्टोफेन हे इसेन्शियल अमायनो ऍसिड्स आहे, जे आपल्याला याच्यातनं आपल्या बऱ्याचशा प्रथिनयुक्त पदार्थांमधनं मिळत असतं. सो त्याच्यापासून व्हिटॅमिन B3 तयार होतं. B3चा आपण यूज बघितला की हे मॅक्रोन्यूट्रिएंट्स मेटाबॉलिझम चयापचय होण्यासाठी, कार्बोहायड्रेट, फॅट आणि प्रोटीनच्या चयापचयासाठी नायसिन B3 म्हणजे नायसिनची खूप गरज असते. सो ट्रिप्टोफेन प्रोटीन रिच फूड घेत असतो तर आपल्याला नायसिनची कमतरता होत नाही. आपल्याला नायसिन आपल्या शरीरामध्ये व्यवस्थित प्रमाणात तयार होऊ शकतं. त्यानंतर आपण जे व्हिटॅमिन B12 घेतो, व्हिटॅमिन B12 बरेचदा इनॅक्टिव्ह फॉर्म मध्ये असतो. त्याला ऍक्टिव्हेट करण्यासाठी व्हिटॅमिन ई ची गरज असते. आपल्याला व्हिटॅमिन ई कुठून मिळतं? व्हिटॅमिन ई आपल्याला तेल व तेल बियांमधनं आपल्याला मिळत असते. इव्हन काही भाज्यांमधनं सुद्धा व्हिटॅमिन ई मिळत असतं. सो व्हिटॅमिन B12 आपल्याला फक्त आणि फक्त अॅनिमल फूड्स मधनं मिळू शकतं आणि काही प्रमाणात आपल्या मायक्रो ऑर्गॅनिझम्स व्हिटॅमिन B12 तयार करू शकतात. सो ते इनॅक्टिव्ह जे फॉर्म आहे, जे आपल्याला डायटरी सोर्सेस मधनं मिळणार आहे, अॅनिमल फूड्स मधनं लाईक दूध, अंडी, याच्यातनं आपल्याला ते व्हिटॅमिन B12 मिळणार आहे. सो त्याला ऍक्टिव्हेट करण्यासाठी, कारण व्हिटॅमिन B12चं खूप महत्वाचं कार्य आहे की हे DNA जे आहे त्याच्या फॉर्मेशनसाठी किंवा रेड ब्लड सेल, कारण व्हिटॅमिन B12 जर झालं तर अॅनिमिया होऊ शकतं. त्याला पर्निशियस अॅनिमिया म्हणतो, की व्हिटॅमिन B12 आपल्या शरीराला मिळत नाही आणि आपल्याला अॅनिमिया मध्ये ते दिसून येतं. सो त्याला ऍक्टिव्हेट करण्यासाठी व्हिटॅमिन ई ची गरज असते. अजून एक गंमत अशी आहे की व्हिटॅमिन B12च्या शोषणासाठी एक इंट्रिन्सिक फॅक्टर प्रोटीन लागतं. सो प्रोटीनची कमतरता जर झाली तर व्हिटॅमिन B12चं शोषण होत नाही. आणि व्हिटॅमिन B12 कशातनं मिळतं? तर प्रोटीन रिच फूड्स मधनं व्हिटॅमिन B12 मिळतं, म्हणजे अॅनिमल फूड्स मधनं. आणि जर व्हिटॅमिन B12 वॉटर सोल्युबल आहे म्हणजे रोजच्या रोज ते आपल्याला घ्यायला पाहिजे. आणि जर व्हिटॅमिन प्रोटीन जर ते ग्लायकोप्रोटीन, काही लोकांमध्ये जेनेटिकल तो डिसऑर्डर असतो की ते लहानपणापासूनच तो प्रोटीन, आणि तो प्रोटीन तयार करतो आपल्या स्टमक मधल्या ज्या सेल्स असतात त्या तो ग्लायकोप्रोटीन तयार करतात, आणि मग मग तेव्हाच ते ग्लायकोप्रोटीन बरोबर ते व्हिटॅमिन B12 बाइंड होऊ शकतं आणि आपण ते आपलं शरीर ते अब्झॉर्ब करू शकतो. सर व्हिटॅमिन B12 ची कमतरता बरेचदा जाणवून येते. तो जरी व्हिटॅमिन B12 चे सप्लिमेंट्स देण्यात आले, पण तो ग्लायकोप्रोटीन्स किती प्रमाणात तिथे हजर आहे ते त्याच्या पर्सेंटेज वरती आपल्याला व्हिटॅमिन B12 चा किती फायदा होईल ते डिपेंड करतं. त्यानंतर एक आहे की व्हिटॅमिन डी, कॅल्शियम आणि फॉस्फरस. सो व्हिटॅमिन डी आपल्याला माहिती आहे की ते कॅल्शियमच्या ऍब्झॉर्प्शन साठी गरजेचं आहे. सो व्हिटॅमिन B12 आपल्याला कशातनं मिळतं? सनलाईट आपल्या जेव्हा स्किनवर पडते तर स्किनमध्ये आपले जे एक 70 हायड्रोकोलेस्टेरॉल नावाचं असतं त्याच्यामुळे ते कन्वर्ट होतं आणि मग आपल्याला व्हिटॅमिन डी मिळतं. सनलाईट डायरेक्टली मिळत नाही. आपली कमीत कमी 40% स्किन जी आहे ती ब्राईट सनलाईटला म्हणजे अक्षी कडक उन्हाला एक्सपोज झाली पाहिजे. काही लोक फुल्ली कवर्ड असतात आणि जे काही ओपन स्पेस असतो त्याला सनस्क्रीन लावलं असतं. त्यामुळे आपले 99% भारतीयांना व्हिटॅमिन डी ची कमतरता आहे. सो व्हिटॅमिन डी मिळण्यासाठी कमीत कमी 40% स्किन आपली ब्राईट सनलाईटला अगदी चटके बसतील, कोवळ्या उन्हात नव्हे, जर चटके बसतील अशा एक्सपोज झाली पाहिजे. तेव्हाच ते आपलं जे 70 हायड्रोकोलेस्टेरॉल आहे ते 25 हायड्रॉक्सिकोलेकॅल्सिफेरॉल मध्ये कन्वर्ट होतं आणि मग आपल्याला व्हिटॅमिन डी मिळतं. कारण ते किडनीचं फंक्शनिंग पण चांगलं असलं पाहिजे, तरच ते जे व्हिटॅमिन डी आहे ते तिथे ऍक्टिव्हेट होतं किडनीमध्ये. किडनीमध्ये एक हार्मोन असतं की ज्याच्यामुळे ते व्हिटॅमिन डी आहे ते ऍक्टिव्हेट होतं. सो आणि व्हिटॅमिन डी कशासाठी लागतं? सो व्हिटॅमिन डी आहे ते कॅल्शियम बाइंडिंग प्रोटीन आणि फॉस्फरस बाइंडिंग प्रोटीन सिंथेसाइज करतं. व्हिटॅमिन डी डेफिशियन्सी असेल तर ऑब्सोल्युटली म्हणजे डायरेक्टली कॅल्शियम आणि फॉस्फरस डेफिशियन्सी होते. कारण व्हिटॅमिन डी कशासाठी लागतं? सो द कॅल्शियम बाइंडिंग प्रोटीन, म्हणजे कॅल्शियम आपण खाल्लं त्यानंतर त्याच्या साठी प्रोटीन लागतं. पण कुठलं प्रोटीन लागतं? तर कॅल्शियम बाइंडिंग प्रोटीन. ते बाइंडिंग प्रोटीन तयार झालं तरच आपण कॅल्शियम एब्झॉर्ब करून ते आपल्या हाडांपर्यंत पोहोचू शकतो. नाहीतर हाडं कमकुवत व्हायला लागतात, फ्रॅक्चर्स होणे किंवा
एक स्पायनल कर्वेचर म्हणजे वाकायला लागणे हे आपल्याला दिसायला लागतं. सो हे आहे इंटरलिंकिंग इंटरॅक्शन बिटवीन व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम आणि फॉस्फरस. त्यानंतर एक सिलेनियम म्हणून पोषक तत्व असतो जे आपल्याला नट्स वगैरे मध्ये मिळतं. तो अँटीऑक्सिडंट म्हणून पण कार्य करतो. नॅचरल अँटीऑक्सिडंट जे आपल्या शरीरामध्ये तयार होतात त्याच्यासाठी सिलेनियम हा महत्वाचा पोषक तत्व आहे. सो सिलेनियमचं अजून एक महत्वाचं काम काय की आपली जी थायरॉइड ग्लॅन्ड असते, थायरॉइड ग्लॅन्ड मधनं T3 आणि T4 हे हार्मोन सिक्रेट होत असतात. ते T3 आणि T4 हार्मोनचं काम काय आहे, या आयोडीन पासून आयोडीनची लेवल जर व्यवस्थित असेल तर T4 आणि T3 व्यवस्थित सिक्रेट होत असतात. 75% हा T4 सिक्रेट होतं, 25% T3 सिक्रेट. पण आपल्या ज्या पेशी आहेत, पेशी फक्त आणि फक्त T3 चा वापर करू शकतात बेसल मेटाबॉलिक रेट व्यवस्थित ठेवण्यासाठी. T4 ची जर कमतरता झाली, कारण T4 हा आपण इझिली आयडेंटिफाय करू शकतो. म्हणून आपण जे हायपोथायरॉइडिझमचे पेशंट असतात आपण त्यांच्यात T4 लेवल बघतो की ते T4 पॅथॉलॉजीमध्ये T4 लेवल चेक केली जाते. पण हा T4 कन्वर्ट व्हायला पाहिजे T3 मध्ये, तरच आपल्या पेशी ते वापरू शकतात. आणि त्या कन्व्हर्जनसाठी T4 टू T3 सिलेनियम हा महत्वाचा घटक आहे. जर सिलेनियमची कमतरता झाली तर आपल्याला तो T4 T3 मध्ये कन्वर्ट होणार नाही आणि हायपोथायरॉइडिझमची लक्षणं दिसायला लागतात. ग्लॅन्ड व्यवस्थित सिक्रेट करते T4, आयोडीनची कमतरता नाहीये. पण सिलेनियम नसल्यामुळे, का सिलेनियम कशामधनं मिळतं, नट्स, ऑइल सीड्स आणि विविध जर आपला आहार जर चौकस असेल तर आपल्याला सिलेनियमची कमतरता होणार नाही. सो सिलेनियम आपल्याला नट्स अँड ऑइल सीड्स या पदार्थांमधनं मिळू शकतं. त्यानंतर प्रोटीनची आणि काही पोषक खनिजांची काय काय आहे ते आपण बघूया. सो कॅल्शियमच्या एक्झॉर्प्शनसाठी प्रोटीन लागतं. कुठलं प्रोटीन लागतं तर कॅल्शियम बाइंडिंग प्रोटीन. त्याच्यासाठी व्हिटॅमिन डी रिक्वायर्ड आहे. आयरनच्या एक्झॉर्प्शनसाठी आणि त्याला आपल्या शरीरामध्ये वाहून नेण्यासाठी आयरन बाइंडिंग प्रोटीन, आपण त्याला ट्रान्सफेरिन म्हणतो. म्हणजे फेरिन म्हणजे आयरन आणि त्याला वाहून नेण्याचं त्याला आपण ट्रान्सफेरिन म्हणतो. हे ब्लड प्लाझ्मा ग्लायकोप्रोटीन आहे. त्यानंतर कॉपरला वाहून नेण्यासाठी सेरुलोप्लाझमिन नावाचं प्रोटीन लागतं. झिंकला वाहून नेण्यासाठी झिंक बाइंडिंग प्रोटीन लागतं. आणि गंमत अशी आहे की झिंकला बाइंड करण्यासाठी जे झिंक बाइंडिंग प्रोटीन लागतं ना, त्याच्या सिंथेसिससाठी व्हिटॅमिन ए ची गरज असते. आणि व्हिटॅमिन ए ला वाहून नेण्यासाठी जे रेटिनॉल बाइंडिंग प्रोटीन लागतं त्याच्या सिंथेसिससाठी झिंक लागतं. सो झिंक आणि व्हिटॅमिन हे दोन्ही खूप जास्त इंटरलिंकिंग आहे. कोरोना काळामध्ये आपण बऱ्याच जणांना बघितलं की झिंक सप्लिमेंट्स देण्यात आले. कारण झिंक काय आहे तर ही नॅचरल अँटीऑक्सिडंट, आपण त्याला सुपर ऑक्साईड डिस्म्युटेज म्हणतो. तो कॉपर झिंक सुपर ऑक्साईड डिस्म्युटेज हे आपल्या शरीरामध्ये तयार होणारे अँटीऑक्सिडंट एन्झाईम आहे, की बरेचसे फ्री रॅडिकल्स बाहेर काढण्यासाठी आपल्याला हे गरजेचं असतं. सो झिंक आणि व्हिटॅमिन हे दोघे इतके जास्त इंटरडिपेंडेंट आहे. व्हिटॅमिन हे आपल्याला कशातनं मिळतं तर हिरव्या पालेभाज्या, दूध व दुधाचे पदार्थ, प्राणीचे पदार्थ. त्यानंतर व्हिटॅमिन ए फक्त जास्त, आणि हे पपया, मँगो हे जे हिरवे पिवळे ते रेड कलरचे जे आपल्या फळभाज्या असतात त्याच्यातनं आपल्याला जीवनसत्व व्हिटॅमिन ए मिळत असतं. जर हे फूड हिरव्या पालेभाज्या खात नसेल व्यक्ती किंवा फळ, लहान मुलांमध्ये आपल्याला बरेचदा हे दिसून येतं की जीवनसत्व अ युक्त पदार्थ तो गट आहे तो स्पेसिफिकली अवॉइड केला जातो. त्यांना व्हिटॅमिन ए ची कमतरता होते, चष्मा लागायला लागतो. त्याचबरोबर त्यांना झिंक, जशी व्हिटॅमिन ए ची कमतरता झाली झिंकची कमतरता व्हायला लागते. पण झिंक काय लागतं की सुपर ऑक्साईड डिस्म्युटेज तयार करण्यासाठी लागतं, अँटीऑक्सिडंट म्हणून लागतं. त्यानंतर ते 300 पेक्षा बायोकेमिकल प्रोसेसमध्ये झिंक कंटेनिंग एन्झाईम, म्हणजे बरेचसे एन्झाईम्स असतात की ज्यामध्ये झिंक अतिशय थोड्या प्रमाणात लागणारा हा झिंक नावाचा जो पदार्थ आहे तो अतिशय थोडा, पण हा खूप जास्त प्रमाणात आपल्या शरीरामध्ये जे काय रासायनिक प्रक्रिया चालली असते त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात त्याची गरज असते. सो झिंक हा आपल्याला विविध अन्न गटांमधनं मिळत असतो. किंवा जर कमतरता झाली, एखाद्या बाळाला जर कमतरता झाली किंवा एखाद्या खूपच जास्त इम्युनिटी कमी असेल, सारखं इन्फेक्शन होत असेल तर झिंकचे सप्लिमेंट्स दिले जातात. झिंक सप्लिमेंट्स देताना आपल्याला हे बघायला लागतं की व्हिटॅमिन ए सुद्धा मिळालं पाहिजे, तरच त्या झिंक आणि व्हिटॅमिन ए चा आपल्या शरीराला उपयोग होतो. अजून एक महत्वाची गंमत अशी आहे की जर आपण खूप जास्त सप्लिमेंट जर झिंकचे घेतले की झिंकची कमतरता आहे आणि जर झिंकचे सप्लिमेंट फक्त आणि फक्त 2 आठवड्यासाठी घेण्यात येणं गरजेचं आहे. तर झिंकचे सप्लिमेंट 2 आठवड्यापेक्षा जर घेण्यात आले तर अजून एक गंमत अशी होते की झिंक हा
अशा प्रकारचं बाइंडिंग प्रोटीन स्टिम्युलेट करतं. त्याला आपण म्हणतो मेटॅलोथ्योनिन. मेटॅलोथ्योनिन हा स्मॉल इंटेस्टाईन मध्ये सिक्रेट व्हायला लागतो. जसं आपण झिंक घेतो, मेटॅलोथ्योनिन नावाचं एक बाइंडिंग प्रोटीन तयार होतं, जे फक्त जास्तीत जास्त झिंकला बाइंड करतं. हे मेटॅलोथ्योनिन जे आहे ते कॉपर बाइंडिंगला सुद्धा लागतं. म्हणजे कॉपरच्या बाइंडिंगला सुद्धा तेच मेटॅलोथ्योनिनची गरज असते. तर झिंक सप्लिमेंट खूप जास्त खाण्यात आले तर काय होतं की ते मेटॅलोथ्योनिन खूप जास्त प्रमाणात सिक्रेट व्हायला लागतं आणि ते कॉपरला सुद्धा बाइंड करून ठेवतं. आणि जर झिंक सप्लिमेंट प्रोलॉंग पिरियड साठी जर घेण्यात आली तर कॉपर त्याच्यातच बाइंड होऊन जातं आणि जशी सप्लिमेंट स्मॉल इंटेस्टाईनची वरची लेअर, कारण वरची लेअर आपली बरेचदा नष्ट होत असते, ती बाहेर निघून जात असते. कॉपर सुद्धा त्या लेअर बरोबर फेकून दिलं जातं. म्हणून झिंक सप्लिमेंट फक्त आणि फक्त 14 दिवस, 2 आठवडे त्याच्यावरती ते झिंक सप्लिमेंट घेण्यात येऊ नये. अदरवाईज कॉपर डेफिशियन्सी ॲनिमिया, आयरन एब्झॉर्प्शन, कारण कॉपर हे आयरन एब्झॉर्प्शन साठी पण गरजेचं असतं आपल्या शरीराला. आयरन मिळण्यासाठी कॉपरची गरज असते. त्याचबरोबर कॉपर सुद्धा अँटीऑक्सिडंट, नॅचरल अँटीऑक्सिडंट एन्झाईम आपल्या शरीरामध्ये तयार होत असतात, त्याच्यासाठी कॉपर गरजेचं असतं. आपण त्याला म्हणतो सुपर ऑक्साईड डिस्प्लेस. आताच मी नावलं कॉपर आणि झिंक हे 2 पोषक तत्व सुपर ऑक्साईड डिस्म्युटेस तयार करण्यासाठी गरजेचं असतं. व्हिटॅमिन डी आपण बघितलं आणि फॅट बघितलं की फॅट जर या पोषक खनिजयुक्त पदार्थांबरोबर जर खूप जास्त फॅटयुक्त पदार्थ, तळलेले पदार्थ तर ते फॅट काही या सगळ्या मिनरल्स बरोबर बाइंड होतो. सोप लाईक स्ट्रक्चर तयार करताना सगळ्या मिनरल्सला आपल्या शरीराच्या बाहेर फेकून देण्याचं काम. ते आपण बघितलंच आहे की व्हिटॅमिन ए आणि झिंक हे कशी एकमेकांना पूरक. व्हिटॅमिन ची कमतरता झाली तर झिंकची कमतरता होते, झिंकची कमतरता झाली तर व्हिटॅमिन ए ची कमतरता होते. कारण हरिओम. प्रीती, थोडासा खरखर आवाज खूप येतोय, मला येतोय म्हणजे, तर काही प्रॉब्लेम सर्वांनाच येतो काहीतरी खरखर. क्लिअर करावं आवाज काय कधीपासून येतोय मॅम? साधारणतः 1-2-3 मिनिटापासून येतो. आता येतोय मॅम? रेंज बरोबर आहे आपली. परत दोन आहे का काही मोबाईल किंवा लॅपटॉप? नाही, मी पाहिजे त्याला एरोप्लेन मोडवर टाकते, पण 2 नाही. म्हणजे आधीपासून 2 बसलेली स्थिती मी आहे. ठीक आहे, सॉरी. येतोय ना? आता येतोय ना? आताही तसाच आवाज येतो. थोडासा खरखर आवाज येतोय, कळतंय म्हणजे काय बोलतेय तू, पण आवाज खरखर असल्यामुळे थोडस डिस्टर्बन्स वाटत. बाकी ठीक आहे, चालू दे तुझं. बंद करून पुन्हा सुरू करून पाहिलं तुम्ही? नाही, नंदा तितरमारे जी आहेत त्यांनी थोडं म्यूट हे होऊन परत चालू करा आपण. त्यांनी चालू केलं त्याच्यामुळे काहीतरी डिस्टर्बन्स झालेलं आहे. नंदा तितरमारे असतील, त्यांनी परत चालू करा आपलं, बंद होऊन लेफ्ट होऊन परत चालू करा. नंदा तितरमारे ताई आपलं तुम्ही लिव्ह मीटिंग करून पुन्हा जॉईन व्हा. हा, त्यांच्या याच्यात डिस्टर्बन्स झालं, कारण त्यांचं सुरू झाल्यानंतर तो प्रॉब्लेम आला. मी म्यूट केलं त्यांना. होऊ शकतं त्यांच्या सिस्टीम मध्ये असू शकतं. नंदाजी तिरमारे असतील, त्यांनी लेफ्ट होऊन परत चालू करा आपण, सिस्टीम क्लिअर होऊन जाईल. नंदाताई तितरमारे आहेत का? आवाज येतोय का माझा? मते साहेब, तुमचा आवाज स्पष्ट येतो. नाही, सर्वांचा येतो. हो. त्यांनी चालू केल्यानंतर सिस्टीमला हा, प्रॉब्लेम सर्वांचा झाला. नंदाताई तितरमारेने चालू केलं ना, मी त्यांना म्यूट केलं, तो कंटिन्युएशन आवाज आहे. प्रीती, तू बोलून बघ. हा, आता बोलून पाहते. आता येतोय माझा आवाज? नाही, तसंच येतो. खरखर येतो. किंवा मी रिजॉईन होऊ का? हो, रिजॉईन व्हा आपण, रिजॉईन व्हा, तसं करा.
नंदाताई तिथीरमारेंना आवाज गेला नाही, कोणी त्यांच्या ओळखीचे असतील तर त्यांना फोन करून सांगून पहा. ते रिजॉईन होतात ना, होऊ द्या त्यांना, बघूया काय होतं. ठीक आहे, पाहू. आपल्या सर्वांचे आवाज स्पष्ट येत आहे, फक्त प्रीती मॅडम सोडून बाकी सर्वांचे आवाज स्पष्ट आहेत. सिस्टीमला कदाचित ते माझा काही आवाज disturb- व्यवस्थित. हॅलो, हा, आता येत आहे. आता येतो आता येत आहे. करा कंटिन्युएशन मध्ये. तर आपण बघत होतो की विटामिन ए आणि झिंक यांच्यामध्ये एक महत्वाचा संबंध आहे. याच्या अगोदरची जी स्लाइड होती ना, त्याच्यामध्ये मधून गेला होता तयार, तर ते अच्छा, मागची स्लाइड एक वेळा पुन्हा दाखवा. ठीक आहे. प्रोटीन आणि मिनरल्स यांच्यामध्ये खूप जास्त संबंध आहे. कॅल्शियम बाइंडिंग प्रोटीन तयार होण्यासाठी विटामिन डी ची गरज असते आणि कॅल्शियमच्या ऍब्झॉर्प्शनसाठी प्रोटीनची गरज असते. माझा आवाज येतोय व्यवस्थित आता? आता क्लिअरच आहे, क्लिअर आहे. ओके. त्यानंतर आयरन आपण जे घेतो, आपल्याला लोह पदार्थ जे मिळतो, तर ते त्याला वाहून नेण्यासाठी ट्रान्सफेरिन नावाचं प्रोटीन गरजेचं असतं. कॉपरला ऍब्झॉर्ब करण्यासाठी सेरुलोप्लाझमिन नावाचं प्रोटीन गरजेचं असतं. झिंकला ऍब्झॉर्ब होण्यासाठी झिंक बाइंडिंग प्रोटीन गरजेचं असतं, की जे विटामिन ए जर हजर असेल तरच ते झिंक बाइंडिंग प्रोटीन सिक्रेट होऊ शकतं. सिलिनियमसाठी सिलिनियम बाइंडिंग प्रोटीनची गरज असते. विटामिन ए साठी रेटिनॉल बाइंडिंग प्रोटीनची गरज असते, जे झिंकच्या प्रेझेन्स मध्ये सिक्रेट होतं. विटामिन डी चं बघितलंच आपण की विटामिन डी काय करतं, तर कॅल्शियम बाइंडिंग प्रोटीन आणि फॉस्फरस बाइंड होण्यासाठी जे प्रोटीन लागतं ते सिक्रेट करण्याचं काम करत असतं. त्यानंतर फॅट जो आहे, ह्या सगळ्या याच्यावरती विरजण घालण्याचं काम करू शकतो. आपण जर खूप कॅल्शियम रिच आणि बाकी पोषक तत्व जे आपल्याला मिळत आहेत, खूप छान छान आपण छान खाल्लंय, नट्स घेतली आहेत, होल ग्रेन्स घेतला आणि तेच त्याच्यामध्ये जर हाय फॅट क्रीम रिच किंवा फॅट रिच घेतला, तर फॅट काय करतं की सगळ्या कॅल्शियम बरोबर बाइंड होणार, सोप सारखं सॅपॉनिफिकेशन म्हणतो आपण त्याला, सोप सारखं स्ट्रक्चर तयार करणार आणि ते सगळं आपल्या शरीराच्या बाहेर निघून जाणार, की आपल्याला कुठलाही मिनरल आपल्या शरीराला मिळणार नाही. त्यानंतर विटामिन ए आणि झिंक यांचं आपण बघितलंच आहे की त्यांच्यामध्ये खूप जास्त एक घट्ट मैत्री असल्यासारखं आहे, की विटामिन ए ची कमतरता झाली तर झिंकची कमतरता आपोआप होते, झिंकची कमतरता झाली तर विटामिन ए ची कमतरता आपोआपच होते. So आपल्याला झिंक कुठून कुठून मिळतं, तर होल ग्रेन्स म्हणजे अख्खी एकदल धान्य, की म्हणजे त्यातला ब्रॅन काढून कोंडा काढून टाकायचा नाहीये. नंतर दुधाचे पदार्थ, ओएस्टर, रेड मीट, पोल्ट्री, नट्स, ओके, आणि सी फूड्स याच्यामधून आपल्याला झिंक मिळत असते. पण आपण जर एकदल धान्य व्यवस्थित जर खाल्ली विदाऊट कोंडा काढून किंवा सोडा न घालता, कारण सोडा सुद्धा काही लोक छान इडलीचं बॅटर फर्मेंट होऊ देतात आणि शेवटी मग सोडा घालतात. ते या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला जे पोषक तत्व आपल्याला मिळायला पाहिजे ते आपल्याला मिळू शकत नाही. त्यानंतर विटामिन ए आपल्याला हिरव्या पालेभाज्यांमधनं मिळतं, पण ते पण फ्राईड नको. फ्राईड असेल तर विटामिन ए हा फॅट सोल्युबल विटामिन आहे. आपण जे काय काही लोक पालक भाजी बनवून खातात किंवा अगदी जे काही हिरवे पालेभाज्या असेल की ते छान तेलात हे करून, पण जर जे काही तेल असेल तर तेलामध्ये विटामिन ए मिक्स होऊन आपल्याला मॅक्सिमम विटामिन ए चा बेनिफिट मिळत नाही. त्यानंतर लोह आणि विटामिन सी यांची सुद्धा खूप जास्त घट्ट मैत्री आहे. आपल्या भारतामध्ये जवळजवळ 80% महिला व लहान मुले यांना लोहाच्या कमतरतेने होणारा रक्तक्षय, अॅनिमिया आहे. सो त्याच्यासाठी आपण जे मेटल आहे, वेसल, आयरन वेसल किंवा लोखंडाच्या कढया वगैरे आपण जेव्हा वापरू तेव्हा आपल्याला नॉन हिम आयरन, आयरन 2 प्रकारचे असतात, हिम आयरन आणि नॉन हिम आयरन. हिम आयरन हे डायरेक्टली आपल्याला जे अॅनिमल फूड्स आहेत त्याच्यामधनं मिळतं. प्लस आणि हिम आयरन जो आपल्याला मिळतं की आपले जे आरबीसी लाल रक्तपेशी असतात त्या 120 दिवसानंतर मरण पावतात, त्याच्यातनं पण आपल्याला हिम आयरन म्हणजे ते नष्ट झाल्यानंतर त्याच्यातलं आयरन परत वापरलं जातं, ते हिम आयरन. त्यानंतर नॉन हिम आयरन जे मिळतं आपल्याला ते प्लांट सोर्सेस म्हणजे वनस्पतीजन्य पदार्थांमध्ये मिळतं. तर नॉन हिम आयरन जे आहे हे कन्वर्ट व्हायला लागतं हिम आयरन मध्ये. म्हणजे फेरिक फॉर्म असतो, त्याला फेरस फॉर्म मध्ये कन्वर्ट करण्यासाठी विटामिन सी ची गरज असते. जर आपण आपले जे पोहे असतात ते पोह्यांमध्ये मेटॅलिक आयरन, कारण पोहे जे प्रेस केले जातात ते लोखंडाच्या रोलर मध्ये प्रेस केले जातात, तर पोह्यांमध्ये
आयरन असतं. त्यानंतर गुळ जर लोखंडाच्या कढईमध्ये बनवलेला असेल तर त्याच्यामध्ये आयरन असतं. त्यानंतर घरात जर एखादी भाजी आपण लोखंडाच्या कढईत शिजवलेली असेल तर त्याच्यामध्ये फेरिक नावाचा आयर्न म्हणजे त्या फॉर्म मध्ये Fe3 म्हणतो आपण त्याला, ते 3 आयन्स असलेलं ते फेरिक फॉर्म त्याच्यात असतं. पण ते फेरिक फॉर्म हे कन्वर्ट झालं पाहिजे फेरस फॉर्म मध्ये. त्याच्यासाठी जीवनसत्व क, तर जीवनसत्व क आपल्याला कशात मिळतं की सगळ्या आंबट फळांमधनं, आंबट आणि रसाळ फळांमधनं आपल्याला जीवनसत्व, लिंबू, संत्री याच्यातनं आपल्याला जीवनसत्व क मिळत असतं. जर आपण जर व्यवस्थित प्लॅन केलं की आम्ही पोहे खात आहे तर पोह्यांवरती लिंबू पिळून घेतलं किंवा गुळाचं काहीतरी बनवलेलं आहे तर त्याच्याबरोबर असं कॉम्बिनेशन केलं की त्याच्यामध्ये किंवा त्याच्याबरोबर एक रसाळ फळ जर खाण्यात आलं तो फेरिक फॉर्म जो आहे तो फेरस फॉर्म मध्ये कन्वर्ट होऊन आपल्या शरीराला त्याचे जास्तीत जास्त उपयोग होऊ शकतो. कॉपर आणि झिंक ही पण आपण बघितलंय की मेटॅलोथिओनिन नावाचा जो बाइंडिंग प्रोटीन आहे तर तो तयार करतो झिंक. झिंक जर जास्त प्रमाणात सप्लिमेंट जर घेण्यात आलं तर ते मेटॅलोथिओनिन. सो हे जास्त दिवसासाठी घेतलं नाही पाहिजे, नाहीतर कॉपर आपल्या शरीराला मिळू शकत नाही. कॉपरचा जरी आपण कॉपर घेतला तरी ते त्या लहान आतड्यांमधनं आतमध्ये जाऊ शकत नाही, कारण ते मेटॅलोथिओनिन बरोबरच तिथे चिटकून राहतात आणि जसंच मेटल वरची लेअर जी निघून जाते त्याबरोबर ते कॉपर आणि झिंक, एक्सेस झिंक जे आहे ते निघून जातं. त्यानंतर कॉपरचं काम काय तर हे ब्लड वेसल नॉर्मल ठेवण्यासाठी, नर्व्स जे आहे त्यांची हेल्थ राखण्यासाठी, इम्युन सिस्टीम कारण हे अँटीऑक्सिडंट म्हणून काम करतं, बोन्सची हेल्थ राखण्यासाठी, लोहाच्या ऍब्झॉर्प्शनसाठी आणि लाल रक्तपेशी तयार होण्यासाठी कॉपरची गरज असते. तर झिंक जास्त प्रमाणात जर घेण्यात आलं तर कॉपरची कमतरता होते. आणि झिंकचं काम काय काय आहे तर हे सुपर ऑक्साईड SOD ज्याला आपण म्हणतो ते तयार होण्यासाठी जे नॅचरल अँटीऑक्सिडंट एन्झाईम आपल्या शरीरामध्ये, आपण जरी अँटीऑक्सिडंट बाहेरून घेतले नाही, आपल्या शरीराला आपण व्यवस्थित पोषक द्रव्य दिले तर आपलं शरीर सुद्धा नॅचरल अँटीऑक्सिडंट तयार करतं आणि आपल्या शरीरामध्ये जे फ्री रॅडिकल्स आहेत ते बाहेर काढण्यासाठी काम करत असतं. त्यानंतर काही अँटी न्यूट्रिशनल फॅक्टर आपण ज्याला म्हणतो की जे पोषक तत्वांच्या शोषणासाठी अडथळे तयार करतात. सेपॉनिन हे आपल्याला सोयाबीन वगैरे मधनं, अनप्रोसेस सोयाबीन, टॅनिन चहामध्ये असतं, फायटिक ऍसिड पल्सेस कडधान्यांमध्ये असतं, गॉसिपिल काही भाज्यांमध्ये असतं, लेक्टिन्स डाळींमध्ये, प्रोटीज इनहिबिटर, अमायलेज इनहिबिटर आणि ग्वायट्रोजन्स म्हणजे जे आयोडीनच्या शोषणासाठी, जसं क्रुसिफेरस व्हेजिटेबल आपण ज्यांना म्हणतो जसं पत्ताकोबी, ब्रोकोली, हे गायट्रोजेनिक फळे ज्यांना हायपोथायरॉइडिझम आहे त्यांनी ते फूड अवॉइड केले पाहिजे. ट्रिप्सिन इनिबिटर सोयाबीन मध्ये असतं, फायटेट्स लेग्युम्स आणि सिरियल मध्ये असतं आणि ह्या सगळ्या गोष्टींचा अँटी न्यूट्रिशनल फॅक्टर्सचा परिणाम असा होतो की प्रोटीनचं शोषण होऊ शकत नाही, खनिजांचं शोषण होऊ शकत नाही. सो ज्यांना जी कमतरता आहे, जसं हे असेल आयोडीनची कमतरता असेल तर गायट्रोजेनिक फूड अवॉइड केलं पाहिजे. प्रथिनांची कमतरता असेल की खूपच जास्त माल न्यूट्रिशन आहे, सो कच्चं सोयाबीन, काही लोक कच्चं सोयाबीन ऍड करतात विदाउट प्रोसेसिंग, त्याच्यामध्ये ट्रिप्सिन इनिबिटर असतं जे आपल्या शरीराला प्रोटीन मिळू देत नाही, कारण ते इनिबिट करतं. ट्रिप्सिन जे आहे प्रोटीन डायजेस्टिंग एन्झाईम आहे. तो एन्झाईमला जर इनिबिट करत असेल, एन्झाईमलाच अडथळा आणत असेल तर प्रोटीन डायजेस्ट होणार नाही, आपल्याला लगेच त्याचे परिणाम, केस गळणे, वेगवेगळे परिणाम दिसायला लागतात आणि प्रथिनांची कमतरता होते, एन्झाईम्स, हार्मोन्स नीट सिक्रेट होत नाही. सो जर एखादा व्यक्ती मालनरिश असेल, दिसते प्रोटीनची कमतरता, हिमोग्लोबिन लेवल कमी आहे, सो आधी डाएट मध्ये काय काय आहे ते चेक करून त्याप्रमाणे त्या व्यक्तीला आपण चेंजेस सांगू शकतो. त्यानंतर हे जे आहे हे अँटी न्यूट्रिशनल फॅक्टर कमी करण्यासाठी काय काय टेक्निक वापरू शकतो आपण, तर फर्मेंटेशन करू शकतो, हीट ट्रीटमेंट देता येऊ शकते, जर्मिनेशन, डिब्रॅनिंग म्हणजे ती जी वरची जी फायटेट्स आहेत, जर प्रथिनांची कमतरता होत असेल तर ती डिब्रॅनिंग करू शकतो. म्हणजे जर स्प्राउट्स आलेले आहेत तर स्प्राउट्स धुवून वरची लेअर आपण टाकून देऊ शकतो, ते आपोआप निघतं. जसं मूग, मटकी यांची लेअर आपोआप वरची निघून जाते आणि त्याला एक स्टीम दिलं तर ते फायटेट्सची जी आहे पर्सेंटेज ते इनऍक्टिव्ह होतं. त्यानंतर सोकिंगमुळे बरेचशा डाळी, कडधान्य सोक केले आणि त्यानंतर कुक केलं तर फायटेट्सचं पर्सेंटेज खूप जास्त कमी होतं. त्यानंतर जे पोषक तत्वांचं जे आहे, अजून एक अँटी न्यूट्रिशनल फॅक्टर प्रेझेंट असतं पालकामध्ये, त्याला आपण ऑक्झलेट्स म्हणतो. याला सुद्धा ब्लँचिंग केलं तर आपल्याला त्याच्यात पालकामध्ये असणारं जे कॅल्शियम आहे ते मॅक्सिमम आपल्याला मिळू शकतं.
अजून एक महत्वाचं इंटरॅक्शन आहे कॅल्शियम आणि सोडियम. कॅल्शियम जे आहे आपल्याला ते बऱ्याचशा पदार्थांमधनं मिळतं आणि आपल्या हाडांमध्ये आपली हाडं जी आहेत ते कॅल्शियम बँक म्हणून काम करतात. आपल्या रक्तामध्ये 1% कॅल्शियम असतं, तर आपल्या हाडांमध्ये आणि दातांमध्ये 99%. म्हणजे एक जर 60 किलोचं 50 किलोची व्यक्ती असेल, तर तिच्या शरीरामध्ये 1 किलो कॅल्शियम असतं. त्याच्यातलं 990% हाडांमध्ये आणि 10% हाडा आणि 990 ग्रॅम 990 ग्रॅम हाडांमध्ये आणि दातांमध्ये, तर 10 ग्रॅम जे आहे ते रक्तामध्ये असतं. जर रक्तामध्ये कॅल्शियमची कमतरता झाली तर आपल्या हाडांमधनं ते कारण रक्तामध्ये सुद्धा कॅल्शियम जे लागतं ते मसल आपण जे काही कॉन्ट्रॅक्शन करतो त्यासाठी कॅल्शियम, मसलची टोन नीट ठेवण्यासाठी कॅल्शियमची गरज असते, रक्त गोठण्यासाठी आणि बऱ्याचशा गोष्टींसाठी कॅल्शियमची गरज असते. कॅल्शियम जर घेण्यात आलं नाही तर हाडांमधनं कॅल्शियम काय केलं जातं, हळूहळू रिएब्झॉर्ब केलं जातं आणि 40शी नंतर हे रिएब्झॉर्प्शनचं पर्सेंटेज जास्त वाढतं. सो कॅल्शियम आहारामध्ये कॅल्शियमचे लेवल नीट ठेवणे खूप गरजेचं असतं. अजून एक परिणाम होतो की ओल्ड एज मध्ये आपण ज्याला म्हणतो अक्लोरहायड्रिया. सो ते आपण पुढे बघूया. सो कॅल्शियम आणि सोडियमचं एक महत्वाचं इंटरलिंकिंग हे आहे की जर आपण आहारामध्ये सोडियम खूप जास्त घेत असतो, काही लोक अगदी प्रोसेस फूड खातात की ज्यामध्ये सोडियम खूप जास्त म्हणजे मीठ खूप जास्त घातलेलं असतं, पापड, लोणची यांचं जर आहारमध्ये इंटेक जास्त असेल, हायपरटेन्शनच्या पेशंटला आपण सांगतो की सोडियम कमीत कमी खा, कारण सोडियम काय करतं ते वॉटर रिटेन्शन करतं, ब्लड व्हॉल्यूम वाढतो आणि अजून ब्लड प्रेशर वाढतो. सो सोडियम जर आहारामध्ये जास्त असेल तर तो जेव्हा एक्सक्रीट होतो तर तो कॅल्शियमला घेऊन एक्सक्रीट होतो, कारण आपल्या जे सेलमध्ये आहे की काही सोडियम एटीपेस पंप्स असतात की जेव्हा सोडियम बाहेर येतो तर तो कॅल्शियम तो इंटरचेंज करतो सोडियम आणि कॅल्शियमला. सो ते बायोकेमिकल प्रोसेस आहे, पण आपण सिम्पल लँग्वेज मध्ये समजून घेऊ शकतो की सोडियम आणि कॅल्शियम, सोडियम जर जास्त खाण्यात आलं तर कॅल्शियमचा लॉस होतो आणि आजच्या पिढीमध्ये प्रोसेस फूड्स, वेपर्स किंवा जे काही प्रोसेस फूड आहे की त्यामध्ये सॉल्ट खूप जास्त टाकण्यात येतं आणि ते मीठ हळूहळू काय करतं की आपल्या हाडांना कमकुवत करायला लागतं आणि बोन मिनरल डेन्सिटी हळूहळू कमी व्हायला लागते आणि 40शी नंतर जेव्हा ऍब्झॉर्प्शन, बोन मिनरलायझेशन थांबलेलं असतं, पण जे काय असेल ते लॉस नको व्हायला. सो ते लॉस जर परत ही जर सोडियम डायटरी हॅबिट्स आपल्याला चेंज नाही केल्या, आपण तेच सेम कंटिन्यू केलं तर हाडं कमकुवत व्हायला लागतात. आता यानंतर आपण बघूया की कॅल्शियमच्या ऍब्झॉर्प्शनसाठी काही जे घटक आहेत ते त्याच्यावर परिणाम करतात की व्हिटॅमिन डी जर घेण्यात आलं नाही व्यवस्थित तर कॅल्शियमचं ऍब्झॉर्प्शन होऊ शकत नाही. व्यवस्थित असेल तर कॅल्शियम व्यवस्थित ऍब्झॉर्ब होतं, कारण कॅल्शियम बाइंडिंग प्रोटीन आपल्या लहान आतड्यांमध्ये प्रेझेंट असतात आणि मग त्याला कॅल्शियम बाइंड होतं. व्हिटॅमिन डी असेल तर कॅल्शियम बाइंडिंग प्रोटीन लहान आतड्यांमध्ये, हाडांवरती कॅल्शियम बाइंडिंग प्रोटीन प्रेझेंट असतं की हाडांमध्ये आणि आपल्या शरीरामध्ये कॅल्शियमची जी आहे ती व्यवस्थित त्याची मेंटेन केली जाते. म्हणजे बोन मिनरलायझेशन अगदी थांबलेलं नसतं, पण त्याचं पर्सेंटेज कमी झालेलं असतं. सो कॅल्शियम जर जास्त प्रमाणात घेण्यात आलं तरी ते काही त्याची ऍब्झॉर्प्शन लेवल अगदी एवढी नसते की जी लहान मुलांमध्ये खूप जास्त ऍब्झॉर्प्शनची कॅपॅसिटी असते, मोठ्यांमध्ये तेवढी ऍब्झॉर्प्शनची कॅपॅसिटी नसते, पण ते ऍब्झॉर्प्शन होण्यासाठी काही कंडिशन्स लागतात. ती कंडिशन काय, तर व्हिटॅमिन डी पाहिजे, लॅक्टोज पाहिजे, प्रोटीन्स पाहिजे, फॉस्फरस सुद्धा पाहिजे, पण ते खूप जास्त पण नको. फॉस्फरस कशामध्ये प्रेझेंट असतात, फॉस्फरस असतात प्रत्येक अन्न गटामध्ये फॉस्फरस प्रेझेंट असतात. त्याचबरोबर जो आपला सोडा असतो, काही लोकांना अगदी सोडा प्यायची सवय असते, कोका कोला, सोडा, त्याच्यामध्ये फॉस्फरिक ऍसिड असतं. हे फॉस्फरिक ऍसिड काय करतं, जेवढं आपण फॉस्फरस घेऊ त्यामध्ये अतिशय खूप जास्त प्रमाणात फॉस्फरस असतं आणि ते फॉस्फरस जेव्हा आपण खातो तेव्हा ते फॉस्फरस कॅल्शियम एब्झॉर्ब करायला लागतं आपल्या हाडांमधनं. सो जर आपण एक ड्रिंक घेतो याची कोका कोलाची, तर ती आपल्याला आपल्या हाडांना खूप जास्त नुकसान करत असते. सो फॉस्फरसची लेवल आपल्या आहारामध्ये मेंटेन ठेवली पाहिजे. ते जर खूप इमिजिएटली खूप फॉस्फरसची लेवल वाढली, ते फॉस्फरिक ऍसिड आणि एक वेगळी टेस्ट येण्यासाठी कोका कोलामध्ये किंवा ह्या ड्रिंक्समध्ये फॉस्फरिक ऍसिड त्यांना घालावंच लागतं. आणि ते फॉस्फरिक ऍसिड ईच्या सिरीज मध्ये ते लिहिलं असते, ई डॅश असं ते ईच्या सिरीज मध्ये त्या इन्ग्रेडियंट मध्ये ते फॉस्फरिक ऍसिड लिहिलेलं असतं. पण फॉस्फरिक ऍसिड आपण जसं जास्त खातो ते कॅल्शियमचा खूप जास्त लॉस करतं की ते कितीतरी महिने आपल्याला ते रिअब्सॉर्ब करत असतं ते फॉस्फरस. म्हणून ते सॉफ्ट ड्रिंक्स आयुष्यात एकदाही पिलं नाही पाहिजे, पण आजच्या पिढीला ते सांगणं जर अवघड होतं आणि मग नंतर फ्रॅक्चर्सचे प्रमाण वाढलेले आहेत, कारण कॅल्शियम आणि फॉस्फरसचं ते काही
की फॉस्फरस जर आहारात जास्त असेल तर ते बोन मधनं रिअब्झॉर्ब करतं, कारण त्याला त्याच्याबरोबर बाइंड व्हायचं असतं. त्यानंतर काही फॅक्टर्स आहेत की जे शोषणाला अडथळे आणतात. ऑक्झॅलिक ऍसिड आपण बघितलंय पालकामध्ये असतं, ते शोषण होऊ देत नाही. फॅटिक ऍसिड आपण बघितलं की ते लेग्युम्स मध्ये म्हणजे कडधान्यांमध्ये असतात, की त्याला ट्रीटमेंट आपण ते सोकिंग, स्टीमिंग हे प्रोसेस आपण करून ते अवॉइड करू शकतो. स्टेटोरिया म्हणजे हाय फॅट डाएट. काही लोक हाय फॅट डाएट घेतलं की ते कॅल्शियम काय होतं की ते फेकून दिलं जातं. इमोशनल इन्स्टॅबिलिटी, जर आपण आपलं मेंटल हेल्थ नीट नसेल, खूप जास्त स्ट्रेस असेल, टेन्शन असेल, तर आपल्या शरीरामध्ये असे केमिकल प्रोसेस, हार्मोनल चेंजेस होतात की ज्यामुळे कॅल्शियम एब्झॉर्ब होऊ शकत नाही. फायबर जर खूप जास्त प्रमाणात घेण्यात आलं तर कॅल्शियमचं एब्झॉर्प्शन होत नाही. एक्सरसाइज केल्या नाही तर कॅल्शियमचं एब्झॉर्प्शन होत नाही. एजिंगमुळे अक्लोरहायड्रिया, एजिंग ही प्रोसेस आहे की ज्यामध्ये आपल्या स्टमक मध्ये सेल्स असतात, परायटल सेल्स म्हणतो आपण. स्टमक म्हणजे आपलं जठर. याच्यामध्ये परायटल सेल्स हायड्रोक्लोरिक ऍसिड सिक्रीट करत असतात. पण हळूहळू लहानपणापासून सवय असेल चहा घ्यायचं, कॉफी घ्यायची, काही लोकांना सवय असते ऍसिडिटी झाली की घ्या अँटासिड्स, किंवा एजिंग मध्ये बरेचसे काही मेडिसिन्स असतात की ज्यामध्ये अँटासिड्स घेणं गरजेचं असतं. तर या सगळ्या गोष्टींमध्ये हायड्रोक्लोरिक ऍसिड सिक्रेशनचं प्रमाण कमी होतं. जसं हे हायड्रोक्लोरिक ऍसिड सिक्रेशनचं प्रमाण कमी झालं तर कॅल्शियम एब्झॉर्प्शन व्यवस्थित होऊ शकत नाही, कारण कॅल्शियम एब्झॉर्प्शन साठी ऍसिडिक मिडियम गरजेचं आहे. जे आपली डिओडेनम असते, स्मॉल जठर जिथे संपतं तिथनं डिओडेनम असं डिओडेनमचं स्ट्रक्चर असतं. तर डिओडेनम मध्ये जर ऍसिडिक मिडियम व्यवस्थित नाही ठेवण्यात आलं तर कॅल्शियमचं एब्झॉर्प्शन होऊ शकत नाही. तर अशा वेळेस आपल्याला काय करता येऊ शकतं, तर आपण व्हिटॅमिन सी रिच फूड, कॅल्शियम रिच फूड घेतलं की त्याच्याबरोबर व्हिटॅमिन सी रिच, म्हणजे त्या जो काही बोलस आहे त्याची ऍसिडिटी मेंटेन ठेवण्यासाठी आपण ऍसिडिटी कशामुळे मेंटेन ठेवू शकतो, हाय प्रोटीन डाएट घेतला तर ऑटोमॅटिक ऍसिडिटी मेंटेन, कारण हाय प्रोटीन डाएट काय करतं तर ऍसिड सिक्रेशन वाढवतं आणि ऍसिडिटी मेंटेन करतं. त्याचबरोबर आपण सिट्रस फ्रूट घेतलं, कॅल्शियम रिच फूड बरोबर जर सिट्रस फ्रूट घेतलं तर कॅल्शियमचं एब्झॉर्प्शन मॅक्सिमम होऊ शकतं. सो व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन डी यांचं पण एक रिलेशन आहे. नंतर कॅफिन काय करतं, ते पण कॅल्शियम बरोबर बाइंड होतं आणि कॅल्शियम अनअवेलेबल होतं. आणि बरेचसे ड्रग्स आहेत की ड्रग न्यूट्रिएंट इंटरॅक्शन होते तिथं, की हायपोथायरॉइडिझम साठी जे सॉल्ट दिलं जातं की आयोडाइड सॉल्ट नाही, ते एक हार्मोन असतं. ते हार्मोन प्रोलॉंग ट्रीटमेंट असेल तर ते हार्मोन्स जे आहेत ते घटक कॅल्शियम बाइंडिंगला अडथळे आणतात. असे जे हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी असते त्याच्यामधनं जे चेंजेस होतात त्यामुळे सुद्धा कॅल्शियम बाइंडिंगला अडथळे होतात. ते जे हार्मोन आपण घेतात त्याच्यामध्ये गॅप ठेवून कॅल्शियम रिच फूड घेण्यात आलं तर कॅल्शियमचं आपल्याला मॅक्सिमम बेनिफिट मिळू शकतो. त्यानंतर काही सेम घटक जे आहेत ते लोहाच्या शोषणावर परिणाम करतात, की लोहाच्या शोषणासाठी हायड्रोक्लोरिक ऍसिड लागतं. सो वय वाढत असेल तर आयरन एब्झॉर्प्शन होत नाही, अॅनिमिया होऊ शकतो. सो त्याच्यासाठी आपण त्याला काय करू शकतो, की फूडचं आपल्याला ऍसिडिटी मेंटेन ठेवायची तर प्रोटीन रिच फूड घेऊ शकतो. सिट्रस फ्रूट आपण ऍड करू शकतो, कारण लोहाची कमतरता आपल्याला होणार नाही. प्रोटीन आपल्याला जास्तीत जास्त दिलं तर आयरनचं एब्झॉर्प्शन होतं. व्हिटॅमिन सी तर खूप जास्त गरजेचं आहे आयरनच्या एब्झॉर्प्शनसाठी. टॅनिन्स अँड कॅफिन, चहा आणि कॉफी जेवणाबरोबर घ्यायचीच नाही, कारण ते काय करतं की आयरनचं एब्झॉर्प्शन होऊ देणार नाही. कमीत कमी फॅट असलेलं अन्न घेतलं तर आयरनचं एब्झॉर्प्शन होणार. फायटेट्स आणि ऑक्झिलेट्स पण ते हिंडर करतात, तर ते कसे रिमूव्ह करायचे ते टेक्निक आपण बघितली, की फायटेट्स आणि ऑक्झिलेट कसे आपल्या आहारातनं काढून टाकायचे की आपल्याला आयरन जास्तीत जास्त मिळणार. त्यानंतर व्हिटॅमिन बी12 आणि इंट्रिन्सिक फॅक्टर आपण बघितलंय, की इंट्रिन्सिक फॅक्टर म्हणजे काय, ग्लायकोप्रोटीन आहे जे आपल्या जठरामध्ये तयार होत असतं, प्रोटीन आहे ते. तर प्रोटीन व्यवस्थित घेतलं व्हिटॅमिन बी12 बरोबर तरच आपल्या शरीराला व्हिटॅमिन बी12चा फायदा होऊ शकतो. त्यानंतर अतिशय महत्वाचं एक मिनरल आहे, त्याला आपण क्रोमियम म्हणतो. क्रोमियम आपल्याला म्हणतात अख्ख्या होल ग्रेन्स मधनं, अॅनिमल फूड्स मधनं, केळी, संत्री, म्हणजे बऱ्याचशा फळभाज्यांमधनं आपल्याला क्रोमियम मिळत असतं. त्यानंतर आपले जे मसाले आहेत त्या मसाल्यांमधनं आपल्याला क्रोमियम मिळत असतं. पण जर क्रोमियमची कमतरता झाली तर क्रोमियमचं एक महत्वाचं काम आहे की हे प्रोटीन, फॅट आणि कार्बोहायड्रेट यांच्या मेटाबॉलिझमसाठी गरजेचं असतं. म्हणजे इन्सुलिनच्या ऍक्शनसाठी क्रोमियमची गरज असते. जर क्रोमियमची कमतरता झाली तर इन्सुलिनची ऍक्शन होत नाही,
ब्लड ग्लुकोज लेवल वाढते, फॅटचं मेटाबॉलिझम नीट होऊ शकत नाही म्हणून हायपरलिपिडेमिया दिसून येतो. ह्या सगळ्या गोष्टी आणि जे नॉन कम्युनिकेबल डिसीज ज्याला आपण म्हणतो हार्ट डिसीज किंवा डायबिटीज याचा परिणाम याचे पर्सेंटेज वाढायला लागतात क्रोमियमची कमतरता झाली तर हे अन्नगट आपल्या शरीरामध्ये असेल तर ह्या क्रोमियम आणि मॅक्रोन्यूट्रिएंट्स म्हणजे कार्बोहायड्रेट फॅट आणि प्रोटीन यांचं जे इंटरॅक्शन आहे हे व्यवस्थित होतं आणि ब्लड ग्लुकोज लेवल मेंटेन ठेवले जाते, लिपिड लेवल्स मेंटेन ठेवले जाते आणि जे डाएट शुगर रिच असतात म्हणजे खूप जास्त जर शुगर खाण्यात आली तर क्रोमियमचं एक्सक्रीशन वाढलं जातं. सो खूप जास्त शुगर रिच म्हणजे आपण ज्याला टेबल शुगर किंवा सुक्रोज म्हणतो ते न खाता कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट जर आपण घेतले म्हणजे गव्हाची चपाती किंवा भाकरी हे कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट आहे. सो शुगर हे आपल्या चपाती सुद्धा भात सुद्धा हे आपल्याला शुगरच नंतर ग्लुकोजच देणार आहे. पण जी साखर आहे साखर जर जास्त प्रमाणात खाण्यात आली तर क्रोमियमचं एक्सक्रेशन व्हायला लागतं आणि त्यामुळे मग डायबिटीजचे पर्सेंटेज आपल्या आता आपण बघतोय की खूप जास्त वाढलंय कारण क्रोमियम रिक्वायर आहे या कार्बोहायड्रेट फॅट आणि प्रोटीन्सच्या मेटाबॉलिझमसाठी. ओके, आणि व्हिटॅमिन सी काय करतं तर क्रोमियमच्या ऍब्झॉर्प्शनसाठी मदत करतं. सो व्हिटॅमिन ई आयरनच्या ऍब्झॉर्प्शनला मदत करतं, इनडायरेक्टली कॅल्शियमच्या ऍब्झॉर्प्शनला मदत करतं, आणि डायरेक्टली क्रोमियमच्या ऍब्झॉर्प्शनला मदत करतं. सो व्हिटॅमिन सी आणि क्रोमियम हे अतिशय महत्वाचे. आणि कार्बोहायड्रेट आणि क्रोमियमचं रिलेशन काय? सो सिंपल कार्बोहायड्रेट अवॉइड केली पाहिजे जेणेकरून क्रोमियमचं ऍब्झॉर्प्शन जास्त होईल आणि डायबिटीज सारखे परिणाम आपल्याला भोगावे लागणार नाही. त्यानंतर एक आहे फॉस्फरस जे आहे, फॉस्फरस आणि आपण याचं रिलेशन बघूया. फॉस्फरस व्हिटॅमिन B1, B2 आणि B3. तर फॉस्फोरिलेशन नावाची एक बायोकेमिकल प्रोसेस असते. सो जो फॉस्फरसचा जो एक अणू आहे तो B1, B2, B3 ला अटॅच होतो आणि ह्या B1, B2, B3 हे नॅचरली B1, B2, B3 असतात. त्याचं रूपांतर होतं TPP म्हणजे थायमिन पायरोफॉस्फेट, फ्लेविन मोनोन्यूक्लियोटाइड, फ्लेविन आयडिनिन डायन्यूक्लियोटाइड, NADP आणि NADP हे कोएन्झाइम्स आहे. कोएन्झाइम्स आपण आधीच बघितलंय की हे कोएन्झाइम कशासाठी लागतात तर प्रोटीन, फॅट आणि कार्बोहायड्रेटच्या मेटाबॉलिझमसाठी लागतात. सो फॉस्फरस पण अतिशय महत्वाचं पोषक तत्व आहे आणि त्याचं रिलेशन कशाबरोबर आहे? व्हिटॅमिन B1, B2, B3 इव्हन दुसऱ्या पोषक तत्वांबरोबर पण फॉस्फरस आहे. पण आपण हे म्हटलं होतं की फॉस्फरस खूप जास्त प्रमाणात, फॉस्फरस आपल्याला पाहिजे, जे आपल्याला साधी चपाती, वरण भात, भाजी खाल्लं तरी आपल्याला फॉस्फरस मिळणार आहे. पण जर सॉफ्ट ड्रिंक्स घेण्यात आले की ज्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात फॉस्फरिक ऍसिड आहे आणि ते काय करतं की कॅल्शियम हाडांमधनं रिएब्सॉर्ब करण्याचं काम करतं आणि आपले हाडं कमकुवत व्हायला लागतात. ते एका दिवसासाठी नाही तर ते बरेच दिवस म्हणजे महिने त्याचा परिणाम आपल्याला दिसून येतो आणि जे लोक रोज सोडा घेत असतील तर त्यांचे हाडं किती कमकुवत होणार हे आपण बघू शकतो. सो मी धन्यवाद. जेवढे मी करू शकले बऱ्याचशा पोषक तत्वांमध्ये इंटरॅक्शन्स आहे. एका तासात मला जेवढं शक्य झालं तेवढं मी प्रेझेंट करू शकले आणि हा अतिशय महत्वाचा एक मुद्दा आहे की आपण जे काही खातो तर कोणाबरोबर कोणाची कशामुळे कुठलं कुलूप उघडलं जातं. आपल्याला माहितीये की व्हिटॅमिन सी मुळे आयरनचं कुलूप उघडलं जातं, क्रोमियममुळे फॅट प्रोटीन मेटाबॉलिझम होतं. ही लॉक आणि की सारखे काम करतात. सो कुठली चावी कुठल्या कुलपाला बसते आपल्याला जर माहिती असेल तर आपण हेल्थ मेंटेन ठेवू शकतो. धन्यवाद मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल. सर्वांचे आभार. धन्यवाद. शांती. ओम शांती शांती शांती. धन्यवाद प्रीतीताई. आणखी धन्यवाद असं म्हणायचं की आमच्या डॉक्टर आशाताई माने यांच्यामुळे आपल्याला प्रीतीताई धर्माळे मिळाले, ज्यांनी इतक्या महत्वाच्या विषयावर आपल्याला माहिती दिली आणि ह्या दोघही आपल्याला आमच्या दादासाहेब किचकुले या वर्गाच्या माध्यमातून सर्वांना मिळाले. त्याच्यामुळे आपण दादासाहेब किचकुले या वर्गालाही, आंतरराष्ट्रीय वर्गालाही आपण आभार मानूया. आमच्या प्रीतीताई यांनी जे दैनंदिन जीवनामध्ये आपण जे काही अन्न पदार्थ खातो तर त्यांचा कसा उपयोग आपल्याला आहे आणि कसा दुरुपयोग आहे याबद्दल ही छान माहिती दिलेली आहे. आमच्या आदरणीय प्रीतीताईंनी जे व्हिटॅमिन डी आहे, आपण सर्वांना असं सांगतो की उन्हामध्ये फिरायला पाहिजे, परंतु किती उन्हामध्ये फिरायला पाहिजे तर याच्याविषयी आदरणीय आमच्या प्रीतीताईने सांगितले की आपल्याला पाठीला चटके लागतील
आपल्या कातडीला चटके लागतील इतकं जर फिरलं तरच आपल्याला ते व्हिटॅमिन डी ऍब्सॉर्ब होतो. आणि ती व्हिटॅमिन डी आपल्या शरीरात कमी जर झालं तर एक बोन मिनरल डेन्सिटी टेस्ट, BMD टेस्ट आदरणीय आमच्या प्रीतीताईने सांगितले, तिचं नाव आहे बोन मिनरल डेन्सिटी टेस्ट. म्हणजे आपल्या हाडांमध्ये मिनरल्स किती आहेत, कॅल्शियम किती आहेत, ही मोजण्याची टेस्ट राहते. हे हाडाचे जे डॉक्टर आहेत त्यांच्याकडे बरेच वेळा आपल्याला लक्षात असेल की तिथे BMD चा कॅम्प होतो. त्या कॅम्प मध्ये आपल्या सर्व सिनियर सिटीजन आणि ज्यांनी आपल्या हाडातील कॅल्शियमची लेवल किती आहे ही पाहण्यासाठी असेल तर BMD टेस्ट करून घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर एक छान हे सांगितलं की आपण पोहे जे खातो तर त्या पोहेमध्ये व्हिटॅमिन सी आपण नैसर्गिकरित्या आपल्याला असे सर्वांना सवय आहे की आपण व्हिटॅमिन सी लिंबू त्याच्यात पिळून पोहे खाण्याचा आपला प्रकार जो आहे तर तो अगदी छान आहे. ज्याच्यामुळे आपल्याला आयर्न आणि कॅल्शियम हे ऍब्सॉर्ब होण्यासाठी मदत होईल. त्याच्यानंतर आमच्या आदरणीय प्रीतीताईंनी जे सांगितलं की आपण लोखंडाच्या कढईमध्ये जे स्वयंपाक करतो त्याच्यामध्येही थोडं आंबट असलं पाहिजे की जेणेकरून ते व्हिटॅमिन आपला आयरनचं जे फेरिकचं फेरस मध्ये कन्व्हर्शन होईल आणि ते ऍब्सॉर्ब करता येईल. तर अशा बऱ्याचशा गोष्टी आमच्या आदरणीय प्रीतीताईंनी सांगितलेल्या आहेत जे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आवश्यक आहेत आणि त्यांचं याच्याबद्दल जास्तीचं विश्लेषण आमच्या आदरणीय डॉक्टर आशाताई मने करतील. त्याच्यानंतर आमच्या ह्या योग वर्गामध्ये आमच्या आदरणीय प्रीतीताई धर्माळे आले आणि त्यांनी आम्हाला खूप छान मार्गदर्शन केलं. त्यामुळे मी आमच्या ह्या योग वर्गातर्फे आणि सर्व साधकांतर्फे आमच्या आदरणीय प्रीतीताई धर्माळे यांचा आभार व्यक्त करतो आणि आमच्या आशाताई मने यांचाही आभार व्यक्त करतो की इतक्या छान विषयाबद्दल ज्याची आम्हाला अशी कल्पना नव्हती की हे खाल्ल्याने हे ऍब्झॉर्ब होते, हे खाल्ल्याने हे ऍब्झॉर्ब होते. तर छान आम्हाला प्रीतीताई धर्माळींची भेट करून दिली आणि त्यांच्याकडून आम्हाला विषय समजून दिला. तर एक आणखी महत्वाची गोष्ट आहे की बऱ्याच जणांना सोडाताईने जे सांगितलं की सोड्याची इतकी छान ऍडव्हर्टाईज आपल्याला पाहायला मिळते परंतु ते किती नुकसानदायक आहे तेही सांगितलं. त्याच्यानंतर कॉफी पिल्याने काय नुकसान होतं तेही सांगितलं आहे. तर त्याच्यामुळे आमच्या आदरणीय आशाताईमध्ये आपल्याला नेहमी जे एक 1 पॉट मील सांगतात की ज्याच्यामध्ये सर्वच कार्बोहायड्रेट, फॅट, प्रोटीन, मिनरल्स, व्हिटॅमिन्स, फायबर सर्वच त्याच्यामध्ये राहतात असं हे 1 पॉट मील जे आहे एकदम सुंदर आहे. तर पुन्हा आमच्या प्रीतीताई धर्माळेंचा आभार मानून मी कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील किंवा प्रतिक्रिया द्यायची असतील तर आपण देऊ शकता. आज आमच्या वर्गामध्ये आदरणीय मंगलाताई, आदरणीय डॉक्टर विद्याताई ठाकूर हे जोडलेले आहेत. हरिओम. त्या अगोदर आमच्या आदरणीय डॉक्टर आशाताई मने आपली प्रतिक्रिया देतील अशी मी त्यांना विनंती करतो. हरिओम. आज हरिओम. हरिओम. नवीन हरिओम. वर्षाच्या शुभ सकाळी आपल्या ध्यानामध्ये भरपूर भर पडलेली आहे. मला आज प्रीतीचं खूप कौतुक करावं वाटतं, तिची खूप प्रशंसा करावी वाटते की तिने आज जो विषय मांडलेला आहे तो फार अभ्यासपूर्ण रीतीने पूर्ण आकलन करून त्याची उपयोगिता काय आहे हे आपल्याला तिच्या भाषणातनं सांगितलेलं आहे. इतकी ही जी काही माहिती आज आपल्याला त्यांनी सांगितलेली आहे ही माहिती एकत्रित कुठेच नाही आहे. कुठलंच लीट साहित्यामध्ये ही माहिती एकत्र नाही आहे. तर याच्याकरता अनेक ग्रंथ वाचावे लागतात, अनेक चॅप्टर्स वाचावे लागतात. नुसतं वाचवणंच होत नाही तर त्याच्यातनं नेमकं काय उचलायचं आणि तो न्यूट्रिएंट इंटरॅक्शन सांगायची आणि त्याला आपल्या रोजच्या उपयोगामध्ये त्याचं कसं ऍप्लिकेशन आहे हे इतकं सांगणं म्हणजे विषयाचं खूप आकलन व्यवस्थित असेल तरच सांगतायत. तर खरंच तिचं हॅट्स ऑफ आहे आणि तिच्याकरता मी खूप प्रशंसा करते की तिने हा विषय खूप चांगल्या रीतीने मांडलेला आहे.
आपल्याला माहिती आहे की कुठलाही खेळ असतो जो असतो त्याच्यामध्ये सगळे प्लेयर्स हे त्याचा रोल करत असतात आणि तो रोल त्यांनी व्यवस्थितरित्या केला तर मग तो खेळ चांगला होतो. उदाहरणार्थ आपण हॉकीचं घेऊया की हॉकीमध्ये फ्रंट लाईन जी असते आणि डिफेन्स लाईन जी असते, ह्या समोरच्या लाईननी जे करायला पाहिजे, जसा खेळ खेळायला पाहिजे, तर त्याच्यानी आपण काहीतरी अचीव्ह करू शकतो. डिफेन्स लाईन जी असते ती त्याच्यापासून प्रोटेक्ट करते. त्याची लेफ्ट साइड कमजोर झाली, राईट साइड कमजोर झाली तरी देखील खेळामध्ये गडबडी होते. तर या खेळामध्ये जसं सगळ्या प्रकारच्या बाजू ह्या स्ट्रॉंग लागतात, तसंच हा पोषणाचा खेळ सुद्धा होण्याकरता आपल्याला सगळ्या प्रकारचे हे जे पोषक घटक आहे ते एकत्रितरित्या आपल्या शरीरामध्ये पोषणाचा खेळ करत असतात. आपल्याला जर चांगली ऊर्जा, दिवसभर ऊर्जा प्राप्त वाटावी, उत्साह वाटत राहावा असं जर आपल्याला वाटत असेल तर आपल्याला प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स आणि फॅटचं प्रमाण योग्य प्रमाणात असणं खूप आवश्यक आहे. आता ही जी फिजिओलॉजी आहे बॉडीची ही कशी आहे, सर्वसाधारण लोकांना हे समजून घेण्याकरता मी तुम्हाला सांगते आहे की जेव्हा आपण अन्न सेवन करतो तेव्हा त्याचं डायजेशन होतं, पचन होतं. पचनामध्ये जे मॅक्रोन्यूट्रिएंट्स असतात, फॅट्स, कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स असतात. प्रोटीनचं अमायनो ऍसिड मध्ये रूपांतर होतं म्हणजे पचन होतं प्रोटीनचं. फॅटचं फॅटी ऍसिड्स मध्ये रूपांतर होतं आणि कार्बोहायड्रेट्सचं सिंपल शुगर्स मध्ये रूपांतर होतं. आणि हे जे रूपांतर आहे हे रूपांतर झाल्यावरच हे मायक्रोन्यूट्रिएंट रस अभिसरणामध्ये म्हणजे या लिम्फेटिक सिस्टम मध्ये येतात. आणि जे मायक्रोन्यूट्रिएंट्स आहे, विटामिन्स अँड मिनरल्स आहे, याचं ऍब्झॉर्प्शन त्याला डायजेशनची गरज नसते, ते तसेच्या तसे येतात. हे सगळे प्लेयर्स जे आहे हे डायजेशन नंतर एकत्र जेव्हा रस अभिसरणातून रक्त अभिसरणात येतात, एकत्रितपणे येतात, तेव्हा ते रक्त जे तयार होतं ते खूप मजबूत होतं, ते पोषणाला साजेसं होतं, अनुकूल होतं. आणि मग हे अनुकूल असं रक्त जेव्हा आपल्या पेशींना पुरवलं जातं तेव्हा आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे पेशी असतात आणि वेगवेगळं कार्य असतं. जसं डोळ्याचं कार्य वेगळं असतं, ब्रेनचं कार्य वेगळं असतं, लिव्हरचं, किडनीचं, हृदयाचं, प्रत्येक पेशीचं कार्य, नर्व्सचं कार्य, बोन्सचं कार्य, स्किनचं कार्य. तर हे जे कार्य आहे, यांचं जे जडणघडण आहे, यांचं जे पोषण आहे, यांचं जे आरोग्य आहे, हे जर रक्तातून हे प्लेयर्स त्यांना ह्या रक्तातून पुरवले गेले, ते घटक पुरवले गेले, तर तिथे हे कार्य, पोषणाचं कार्य चांगलं होतं. आणि मग आपल्या सिस्टम्स, आपल्या प्रत्येक सेल आपलं चांगलं कार्य करू शकतो, आपल्या प्रत्येक ऑर्गन्स चांगले काम करू शकतात, आपली प्रत्येक सिस्टम चांगली कार्य करू शकते आणि आपल्याला उत्तम आरोग्य लाभतं. आणि हे उत्तम आरोग्य लाभणं हे किती क्लिष्ट आहे, त्याचं सायन्स किती क्लिष्ट आहे, त्याचं आपल्याला आज प्रीतीने खूप चांगल्या रीतीने समजावून सांगितलं आहे, त्याचा खूप चांगला उहापोह केलेला आहे. तर हे जे ज्ञान आहे, हे ज्ञान सामान्य माणसाला ते आपल्या रोजच्या दैनंदिनीमध्ये त्याचा आपल्याला कसं आहार उपयोग करून त्याचा आपल्याला कशा प्रकारे आहार घेता येईल की जेणेकरून आपलं आरोग्य उत्तम राहील, आपल्या सगळ्या सिस्टम्स उत्तम राहतील, आपले सगळे ऑर्गन्स उत्तम राहतील, आपल्या शरीरात ट्रिलियन्स ऑफ सेल्स आहेत त्या चांगलं कार्य करतील, याकरता आपल्याला बॅलन्स डाएट जे सांगितलं आहे ते त्याच्यासाठी सांगितलेलं आहे. आणि त्याकरता आपल्याला हे बॅलन्स डाएट घेणं म्हणजे सर्व अन्न गटातील सर्व फूड ग्रुप्स मधून आपल्याला सगळं अन्न आपल्या आहाराच्या ताटामध्ये येणं हे खूप महत्वाचं आहे. आपण जर प्रोटीन
ॲडिक्वेट घेतले म्हणजे पर्याप्त प्रमाणात घेतले तर आपल्याला सर्वच विटॅमिन्स सर्वच मिनरल्सचा पुरवठा योग्य प्रमाणात होतो. आणि म्हणून प्रोटीन्स खूप महत्वाचं आहे. गुड क्वालिटी प्रोटीन्स खूप महत्वाचे आहे आणि ते पर्याप्त प्रमाणात मिळणं खूप महत्वाचं आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला प्रोटीन्स ॲडिक्वेट जर आपण घेतले तर आपल्याला सगळेच न्यूट्रिएंट मिळतील आणि या सगळ्या न्यूट्रिएंटची इंटरॅक्शन जी आहे ती योग्य प्रकारे होईल. आणि म्हणून प्रोटीन्स कडे आपल्याला आहारातनं लक्ष दिलं पाहिजे. तर या आहारामध्ये आपण मी तुम्हाला सांगत असते किंवा आपल्या सगळ्यांना माहिती आहे की चांगल्या क्वालिटीचं प्रोटीन म्हणजे सगळी कडधान्य, मोड आलेली, त्याच्यानंतर तेलबिया, त्याच्यानंतर भिजवलेला सुकामेवा, हे असणं खूप आवश्यक आहे. थोड्या प्रमाणात दही असणं ताक असणं खूप आवश्यक आहे. हिरवी भाजी रोज असणं खूप आवश्यक आहे. तेलबिया विशेष करून खाणं खूप आवश्यक आहे कारण झिंक, कॉपर, क्रोमियम हे जे काही सांगितलंय हे सगळं त्याच्यामध्ये असतं. सेलेनियम वगैरे जे काही सांगितलंय ते याच्यामध्ये असतं. आपल्या शरीरात खूप एन्झाईम्स आहेत. साधारण हे झिंक जे आहे ते 200 एन्झाईम्स तयार करतं. म्हणजे ह्या शरीरात आपण आज जी काही माहिती ऐकली आहे ही याच्यापेक्षाही शरीरामध्ये आणखीन काय होतं याचा शोध अजून लागायचा. म्हणजे खूप क्लिष्ट असं हे शास्त्र आहे. आपलं शरीर हे अतिशय गुंतागुंतीचं असं शरीर या देवानी तयार केलेलं आहे. त्याचं जे ज्ञान असेल ते किती जबरदस्त असेल म्हणजे ते मानव अजूनही त्याचं पूर्ण ज्ञान मिळवू शकलेला नाही. तर हे बॅलन्स डाएट घेत असताना आपल्याला ह्या सगळ्या पदार्थांनाच रोज सेवन करणं खूप गरजेचं आहे. आणि दुसरं म्हणजे आपल्या ज्या कुकिंग मेथड्स आहेत ह्या आपण फॉल्टी कुकिंग मेथड्स वापरायच्या नाही. कारण की तळणे ही जी कुकिंग मेथड आहे खूप हाय टेम्परेचरवर शिजवणे, खूप जास्ती गोष्टी एकत्र करून शिजवणे, तर हे जे आहे ह्याच्यामुळे ह्या पोषक घटकांचं विद्रूप स्वरूप असतं. देवानी ज्या नॅचरल स्वरूपात आपल्याला दिलेलं आहे कारण देवानी शरीर केलेलं आहे आणि देवानीच आपल्याला हे सगळे अन्नपदार्थ दिले आहे आणि ते अन्नपदार्थांना देताना त्यांनी इतकं विचारपूर्वक दिले आहे की तांदूळाला त्यांनी स्टार्चला त्यांनी विटॅमिन बी ची लेअर लावलेली आहे. होल ग्रेन्सला त्यांनी सगळे मायक्रोन्यूट्रिएंट्स लावलेले आहेत. सगळ्या भाज्यांमध्ये पण जे काही रस आहेत, जे काही विटॅमिन्स आहे, मिनरल्स आहे, जे आवश्यक आहे ते लावलेलं आहे. फळांना प्रोटेक्ट करण्याकरता, अन्नपदार्थांना प्रोटेक्ट करण्याकरता त्याला जी लेअर बाहेरून लावलेली आहे त्यांनी ती जी अँटी न्यूट्रिएंट्सची आहे तर ते काढून टाकणं पण खूप आवश्यक आहे. कारण की फळांच्या संरक्षणासाठी त्यांनी केलेलं आहे आणि आपल्या संरक्षणासाठी त्यांनी आतमध्ये खूप छान छान असे सगळे कॉम्बिनेशन्स दिलेले आहे. हे कॉम्बिनेशन्स आपण बिघडवायचे नाही. हे त्या स्वरूपातच आपण ते सेवन केले पाहिजे. त्याच्यावर फार प्रक्रिया करू नये कारण त्याच्यामुळे न्यूट्रिएंट लॉस खूप होतो आणि म्हणून आपण खूप कुकिंग मध्ये खूप कौशल्य मिळवण्यापेक्षा न्यूट्रिशियस प्रोडक्ट्स कसे होतील, न्यूट्रिशियस कुकिंग कसं होईल, हेल्दी कुकिंग कसं होईल हे आपण शिकायला पाहिजे. आपण खूप पदार्थ आवडीने खातो, खूप आपण शिकतो काय काय करायला, केक करायला काय शिकतो, आयसिंग करायला काय शिकतो आणि खूप काय काय पदार्थ खूप आनंदाने आपण फार कौतुकाने करत असतो. पण याच्या मागच न्यूट्रिशन सायन्स काय आहे हे समजून घ्यायचं आणि पोषण चांगलं राहील अशा प्रकारचं कुकिंग आपल्याला करता आलं पाहिजे, अशा प्रकारचा डाएट आपल्याला घेता आला पाहिजे तर तो आपण घेतला पाहिजे. परत एकदा मी प्रीतीचं खूप कौतुक करते आणि खरंच मला खूप अभिमान वाटतो तिचा की तिने हा विषय खूप सुंदर पद्धतीने मांडलेला आहे. असंच तिची प्रगती होत राहो, असंच तिचं आकलन वाढत राहो आणि या विषयाची ती खूप मोठी तज्ञ हो पुढे जाऊन. याकरता मी तिला शुभेच्छा देते.
आणि धन्यवाद. धन्यवाद मॅडम. थँक्यू. अगदी बरोबर आहे ताई की हा विषय इतका महत्वाचा आहे आणि इतका छान प्रीतीताईंनी आपल्याला समजून सांगितलं सोप्या भाषेमध्ये. आणि जास्तीत जर साखर टाकली तर काय परिणाम होतो ते तर त्याच्यासाठी आपल्याला लिंबूची आवश्यकता पडते. हे आपण आपल्याकडे जी जुनी पद्धत आहे की आपण लिंबू सरबत घेतो तर हे ऑटोमॅटिकली आपल्याला शुगर ऍब्झॉर्ब होण्यासाठी त्याच्यातला क्रोमियम ऍब्झॉर्ब होण्यासाठी आयरनची लिंबूची आवश्यकता व्हिटॅमिन सी ची आवश्यकता आपल्याला नेहमीच मिळते. तर आणखी कोणाला प्रतिक्रिया द्यायची असतील तर आपण देऊ शकतो. आमचे आदरणीय मंगलाताई ढहाके ह्या देऊ इच्छितात. हरिओम. हा, हरिओम. दादासाहेब पुचकुले योग वर्गातील सर्व म्हणजे आदरणीय मतेदादा, आदरणीय डॉक्टर पांडुपिचे दादा, आदरणीय आशाताई आणि सर्व साधक दादाताईंना माझा नमस्कार. आज प्रीतीताईंनी खूप छान मार्गदर्शन केलेलं आहे आणि आपण काय प्रतिक्रिया देऊन देते. नको खायला खूप छान सांगितलेलं आहे. जसं गव्हाचं पीठ चाळू नये म्हटलं, त्याच्यातला कोंडा काढू नये. त्यातला कोंड्यामध्ये भरपूर प्रोटीन्स आणि फायबर्स असतात. तर ते काढल्यामुळे आपल्या शरीरात म्हणजे प्रोटीन्स मिळणार नाहीत आणि फायबर्स म्हणजे आपण जे खातो तर ते डायटरी फायबर्स असतात, तर ते सुद्धा आपल्याला मिळणार नाहीत. तर यासाठी कोंडा काढू नये इतकं छान सांगितलं. परत आपल्याला लोह किती आवश्यक आहे आणि लोखंडी भांड्यात जर आपण अन्न शिजवलं तर नक्कीच आपल्याला लोह मिळू शकतं. आणि लोह आपल्या शरीरात काय करते हे सुद्धा खूप छान सांगितलेलं आहे प्रीतीताईंनी. कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी आपल्या हाडांसाठी आणि मांसपेशी मजबूत होण्यासाठी खूप आवश्यक आहे. हे सुद्धा ताईंनी खूप छान पद्धतीने सांगितलेलं आहे. तसंच शरीरात प्रोटीन्स शोषून घेण्याकरिता जे कार्बोहायड्रेट्स, थायमिन, नायासिन आणि रायबोफ्लोविन हे देखील खूप आवश्यक आहे. हे त्यांनी खूप छान माहिती सांगितलेली आहे. तसं सोडा, आजकाल सोड्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. म्हणजे कुठे इडली, ढोकळा आपण कुठलेही असे पदार्थ केले की त्यात थोडा तरी सोडा जातोच. मग सोड्यामुळं उलट आपले म्हणजे कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी सुद्धा आपल्या याच्यातलं कमी होण्याची शक्यता असते आपल्या हाडांमधलं. तर त्यामुळे सोडा सुद्धा खाणं योग्य नाही. पण आजच्या पिढीला हे पटत नाही, तरी पण आपण पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे ताई. खूप छान. तसंच आता आपल्या आशाताईंनी सांगितलं फोड आलेले कडधान्य हे खाणं तो खूप गरजेचं आहे. तसंच पॉलिश न केलेले तांदूळ हे सुद्धा, कारण यात कार्बोहायड्रेट्स असतात आणि जे कार्बोहायड्रेट्स आपल्या शरीराला आवश्यक आहे ते आपल्याला मिळत असतात. तर म्हणजे एक शर्करीय कार्बोहायड्रेट्स पिष्टमय पदार्थ असं म्हटलेलं आहे, ते सुद्धा आपल्या शरीराला खूप आवश्यक असतात. तेलबियांमधून आपल्याला झिंक, कॉपर, सेलेनियम हे सुद्धा मिळत असते. म्हणून आपल्याला तेलबिया म्हणजे जवस, तीळ आणि शेंगदाणे हे खाणं खूप आवश्यक आहे. आपल्या शरीराला म्हणजे वाढत्या वयानुसार किंवा वयानुसार आपल्याला प्रीतीताईंनी सांगितलं की किती उष्मांकाची गरज आहे आपल्या शरीराला. खूप छान सांगितलं ताई आणि इतक्या महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहे तुम्ही. खूप खूप धन्यवाद. खूप मार्गदर्शन आजचं खूप छान झालं. खूप खूप धन्यवाद. हॅलो हॅलो, मी विद्या बोलतेय. धन्यवाद मंगलाताई. विद्याताई ठावकर बोलतात आहे भंडाऱ्यावरून. बोला ताई. हा, आवाज येत आहे? हा, हरिओम. हा, येत आहे. हरिओम. सर्वांना नमस्कार आणि सुप्रभात. आज नवीन वर्ष आणि गुढीपाडव्याचा आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आज प्रीतीताईंनी खरोखर खूप सुंदर मार्गदर्शन केलेलं आहे. विशेषतः की सर्व अन्न घटक याबद्दल त्यांनी सविस्तर माहिती दिलेली आहे. कोणते घटक घ्यायला पाहिजेत, कशाने त्याचं शोषण व्हायला पाहिजे आहेत आणि आपल्या शरीरात जे काही अवयव आहे, जे काही इंद्रिय आहेत, त्या संपूर्ण अवयवांकरिता त्यांची कार्य करण्याकरिता त्यांना त्या घटकांची आवश्यकता असते. हे खूप सुंदररित्या त्यांनी पटवून दिलेलं आहे. आणि आदरणीय माने मॅडमनी
खूप सुंदर मार्गदर्शन केलेलं आहे. ते तर नेहमीच आपल्याला मार्गदर्शन करीत असतात आणि यामध्ये की निसर्गाने जे काही आपल्याला उपलब्ध करून दिलेलं आहे, भाज्या, फळे जे ऋतूनुसार आपल्याला मिळते आहे, त्याचं आपण नक्की सेवन करायला पाहिजे आहे. आणि विशेषतः म्हणजे यात की ही साधी गोष्ट नाही, की आज प्रीतीताईंनी इतकं सुंदर प्रत्येक घटकांबद्दल त्यांनी व्यवस्थितरित्या सुसंबद्ध अशी मांडणी करून आपल्याला योग्यरित्या मार्गदर्शन केलेलं आहे आणि अशाच मार्गदर्शन करत राहतील अशी मी आशा व्यक्त करते आहे. आणि सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देऊन इथे मी 2 शब्द संपविते. तत्पूर्वी प्रीतीताईंचं मी मनःपूर्वक आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद विद्याताई. आणखी कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील किंवा प्रतिक्रिया द्यायच्या असतील तर आपण देऊ शकता. तर आणखी कोणाचे काही प्रश्न किंवा प्रतिक्रिया नाही असं समजून आमच्या उद्याचा वर्ग आपला रमेश दादा वांगणकर यांचा आहे, विषय त्यांनी अजून कळवलेला नाही. आमच्या अंजली काही बांधते आले नाही. तर नमस्कार प्रीतीताई. नमस्कार ताई. नमस्कार. खूप छान वर्ग घेतला आपण आज आणि खरंच खूप जास्त deep मध्ये अभ्यास आहे आपला आणि आम्हालाही म्हणजे सगळं खावं, सगळं पोषणयुक्त आहे हे आपल्याला कळतच, पण नेमकं काय सोबत सोबत काय खावं आणि त्याची रिएक्शन काय होते आतमध्ये वगैरे हे खरंच खूप जास्त आम्हाला अभ्यास करायला मिळतोय आपल्यामुळे आणि खूप जास्त माहिती भर पडतीये. खूप छान झालं आजचं सेशन मॅडम, खूप छान. धन्यवाद आपले. धन्यवाद. अगदी बरोबर अंजलीताई. हे आमच्या मेडिकल मध्येही एवढं अभ्यास जे ज्या विषयाचे तज्ञ आहेत त्यांनाच माहित राहतो, ते एवढं डिटेल आम्हालाही माहित नाही राहत. तर खूप छान माहिती आपल्याला प्रीतीताईंकडून मिळाली आज आपल्याला. तर आणखी कोणाचे काही प्रश्न नाही आहेत असं समजून आमचे आदरणीय देवराजी मतेदादांना आपण विनंती करू की आमच्या वर्ग समाप्तीची घोषणा करतील. हरिओम ताई. हरिओम दादा. आज नवीन वर्षाला आपण चांगलं उद्बोधन केलं आणि खूपच अभ्यासपूर्ण विषय आहे आपला, एवढा डिटेल अगदी सखोल. आणि कारण उकल करणं हे महत्वाचं असतं, कुठल्याही गोष्टीची उकल ही महत्वाची, कारण उकल होत नाही म्हणून आपण त्या गोष्टी आपल्याला कळत नाही. आपल्याकडेच असतात सर्व, सोबत असतात, पण उकल न झाल्या कारणाने आपण त्याच्यापासून वंचित होतो आणि मग पुढे गेल्यानंतर आपल्याला त्या गोष्टी परत भेटत नसतात. योग्य वेळी आपण संपूर्ण शास्त्रोक्त पद्धतीने जेव्हा एखादी गोष्ट मांडतात तेव्हा आम्ही जरी त्या विषयातले तज्ञ नसतो तरी आम्हाला असं वाटतं की आम्हाला खूप काही माहिती मिळालेली आहे. तर मला वाटतं हेच आपलं एक आणि खूप मांडणी आपण व्यवस्थित करता की प्रत्येक गोष्टीचं त्याच्यामध्ये, कारण प्रत्येकाला एक जिज्ञासा असतं. कारण जेव्हा आपण कॉलेजमध्ये शिकलेलो असतो असे बोजड विषय जेव्हा आपल्याला असं वाटतं की एवढे विषय कसं आपल्याला समजणार, पण आपल्या ह्या वाणीतून मला वाटतं जे त्यावेळेस आम्हाला समजलं नाहीये, कारण आम्ही विद्यार्थी दशेमध्ये जातो अशा वेळेस आणि आपण जेव्हा लेक्चर जेव्हा लिहिताय तेव्हा आम्हाला कॉलेजचे दिवस आठवतात की हे एवढं विषय पूर्ण सखोलपणे जेव्हा मांडणी होतं ते कुठेतरी एखाद्या विशिष्ट विषयाच्या नुसारच होतं. जसं कॉलेजमध्ये आपण एखादं लेक्चर अटेंड करतो आणि कायमचं वर्षभर त्या लेक्चरला आपण जात असतो, त्याच्यातून आपल्याला माहिती मिळतं, त्याच्यातून आपल्याला जे आकलन होतं, जे आपल्याला समजतं ते आपण इतरांना सांगत असतो. तर मला वाटतं ही जी काही गुरु परंपरा आहे, गुरु आपल्या इंडियामध्ये एक गुरुकुल म्हणून एक आपण म्हणतो की गुरुकुल जो एक सुरुवातीपासून आलेला आपल्याला ठेवा भेटलेला आहे आणि हा खूप मोठा ऋषीमुनींनी तयार करून ठेवलेला ठेवा आहे. तो सोप्या भाषेमध्ये आपल्याकडे नाही आहे, कारण हा सर्व तत्वज्ञानाचा भाग इंग्लिश किंवा याच्यामध्ये असल्या कारणाने सर्वसामान्यपर्यंत पोहोचवायला खूप वेळ लागतोय आणि ते पोहोचलेलं नाही आहे त्या प्रमाणात. पण जेव्हा आपण सांगताय आपल्या वाणीतून किंवा आपण जे उकल करून सांगतो, मला वाटते ही खूप मोठी एक गोष्ट आहे की आम्हाला ते अगदी घरगुती पद्धतीने समजते. खूप मोठे असं काही नाहीये, जे आम्ही रोजच शिकवतो हे त्याच्यातलं थोडं थोडं ते रोजच्या शिकवण्यातनं जे लक्षात आलेले आहे की बाबा या पोषक तत्वाबरोबर हे, जसं आता साखर आहे, जर साखर खूप खाल्ली तर क्रोमियमचं एक्सक्रेशन वाढतं
आणि क्रोमियम लागतं हे त्याच्या मेटाबॉलिझमसाठी. तर डायबिटीज जे पेशंट असतात त्यांच्यामध्ये क्रोमियमची कमतरता जाणवते. कारण आधी खूप वर्ष साखर खाल्लेली असते. क्रोमियमचं हळूहळू सिक्रेशन होऊन क्रोमियमचा इंटेक कमी होऊन जातो. या छोट्या-छोट्या गोष्टी ऑब्झर्व्ह केल्यानंतर, ते नोट डाउन केल्यानंतर हे सगळं अजून याच्या पुढे अजून म्हणजे हे इतक्या वर्षाचं नोट डाउन केलेलं होतं माझं. इंटरॅक्शन काय असते? इंटरनल पण या- इंटरॅक्शन. पण या छोट्या गोष्टीतून ज्या असतात आपल्याला छोट्या वाटतात म्हणजे खूप खूप मोठ्या असतात. हो. तर जाणलं तर कारण मी कसं म्हटलेलं आहे की ती गोष्ट योग्य वेळी भेटली ना काय कामाची. तुम्ही जर सर्व गोष्टी करता पण हो. त्या गोष्टी त्यावेळेस कळलेल्या नाही तर तुमच्या बरोबर. साईड इफेक्ट सुद्धा खूप होऊ शकतात ना. एखादी गोष्ट जर आपण जे सातत्याने करत असू आणि तुम्ही ते जर सांगितलंच नाही किंवा ते पुढे पुढे जाणार आहे. समज ती झालेली असतो, समज तशीच झालेली असते. त्याच्यामुळे ह्या ज्या गोष्टी असतात त्या खूप महत्त्वाच्या माझ्या माहितीप्रमाणे. तर योग्य वेळी योग्य प्रमाणात त्या नॉलेजच्या द्वारे भेटल्या पाहिजे. बरोबर. नॉलेज असेल तरच तुम्ही त्याच्यावर मात करू शकता. एरवी नाही आहे. नाही तर जे नॉलेज आहे पण सर्वच नॉलेज योग्य समजतो. एखाद्या व्यक्तीने सांगितलेलं नॉलेज आपण योग्य समजून पुढे जात असतो. पण त्याच्यावर रिसर्च होऊन त्याच्यावर काही काहीतरी अभ्यास करून बरोबर. जर तुम्ही काही त्याच्यावर केलं तर मला वाटते वाचू शकतो आपण असं मला म्हणायचं. बरोबर. छोट्या-छोट्या बाकी काही गोष्टींमुळे खूप फरक पडतो. हां, हां. तर ह्या जरी छोट्या असल्या तरी त्या खूप महत्त्वाच्या मला वाटतं. आज वर्षाची सुरुवात चांगली केलेली आहे आणि मी आता असा संकल्प करतो की आज कारण काय झालं माहित आहे खूप माझ्याकडे पेंडिंग पडलेले आहे. 1 वर्षाचे साधारणतः 1-2 वर्षाचे माझ्याकडे व्हिडिओ पेंडिंग पडलेले आहेत आणि जेव्हा जेव्हा मी आता काम करतो तेव्हा हे नॉलेज त्या प्रमाणात आलं पाहिजे. एवढं चांगलं लेक्चर लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. तर मी करता आता आज संकल्प असा केला की प्रत्येक दिवसाचा व्हिडिओ त्याच दिवशी बनवून मागचा एक व्हिडिओ बनवायचा असं मी आता हे सुरू केलेले आहे. 4-5 दिवसाचा प्रयोग केला तर ते शक्य होतं. तर मला आता दररोज जो येईल त्यांचे व्हिडिओ तुम्ही दररोज खूप मोठी समाजसेवा करता दादा. एवढं लोकांपर्यंत पोहोचवायचं म्हणजे आधी ते गोळा करायचं. लोकं आयडेंटिफाय करायचे, ते त्यांचं घ्यायचं. मग ते म्हणजे तुम्ही तुमच्या दिवसातले किती तास तुम्ही समाजसेवेमध्ये म्हणजे टाकतायत. तर ते खूपच कौतुकास्पद आहे. आणि ते एक त्याबद्दल सिस्टम सर्व समाजाकडून तुम्हाला धन्यवाद. थँक्यू. पण घेतलेलं कार्य असतं ते आपल्याला करावं लागतं. असं एखादं कार्य आपण घेतलं तर त्याच्यात आवड पण असते. आवड असेल तर आपल्याला वेळ भेटतो. आवड नसेल तर नाही वेळ भेटत. तर ती एक मी बरोबर. आवड असल्या कारणाने मी ते काम करतोय आणि आपल्यासारखे सर्व मंडळी जेव्हा भेटतात ना तेव्हा वाटतं की कसं काय करावं? कारण आता माझ्याकडे कमी 10-15 मंडळीचे एवढे व्हिडिओ आहेत आणि ते फोन करतात, की मी म्हटलं आता वेटिंगला आहे, करूया. तर ते सर्व मी व्यवस्थित नियोजन केलेलं आहे. तर आजपासून मी आता ज्या दिवसचा व्हिडिओ त्या दिवशी करून एक मागचा व्हिडिओ असं करून बॅकलॉग पूर्ण करायचा आहे. तर ह्या नवीन वर्षी आपण संकल्प करूया. एक गुढीपाडवा आहे त्या निमित्ताने मी आज संकल्प करतो आणि करूया आपण चांगलं काम आणि असंच आपण सर्व मिळून जर काम केलं कारण एकट्याचं काम नाही ताई हे सर्वांचं तसं आता आशा मानेताईचं एक बघा त्यांनी मा- डीन असून त्यांनी किती विद्यार्थी घडवले कारण त्यांनी जे जीवनात केलेले आहे त्यांना जो आनंद भेटतो आज ते आपल्या माध्यमातून जेव्हा व्यक्त करतो तो आनंद वेगळा असतो. गुरुजनांचा आईवडिलांचा आनंद मुलांमध्ये असतो आपल्या शिष्यामध्ये असतो आणि मला वाटते आज मानेताईंना तरी ते खूपच चांगलं वाटत असेल कारण आपल्यासारखे जेव्हा शिष्य आपल्यासारखे जेव्हा मंडळी आवाज येतो माझा येतोय. एक मिनिट आपल्यासारखी मंडळी जेव्हा व्यक्त होतात आणि जेव्हा ही सर्व माहिती सांगतात तेव्हा ते जुने दिवस आठवतात. आज मान्यताईने म्हटलेलं एक मला खूप आनंद झाला कारण आज आपण संपूर्ण टीम नॉलेज देत आहे ते नॉलेज शास्त्रोक्त पद्धतीने आहे त्याच्यावर रिसर्च केलेलं आहे ते जे आपण मिळवलेलं आहे ते असं व्यक्त केलेलं नाहीये तर त्याच्यावर खूप आपण मेहनत घेतलेली आहे म्हणून आपलं त्याबद्दल आभार सुद्धा व्यक्त करतो आणि विशेषतः माने मॅडमने या कामात खूप सक्रिय सहभाग घेऊन आमचं आरोग्य जे आहे ते आहारावर भरपूर डिपेंडिंग आहे आणि हे कुणालाच माहित नव्हतं. जर योग करायचा पण प्रमाणात आहार घेणं किंवा आहारातून सुद्धा आपल्याला खूप काही मिळू शकतं तेव्हा मला कळलं जेव्हा माने मॅडमने यावर सक्रिय सहभाग घेतला तेव्हा कळलेलं आहे. तर मला वाटते ह्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी सर्वांनी नोंद घेण्यासारखी आहे
आणि विशेषतः म्हणजे जे काही मंडळी आहे हे सर्व तज्ज्ञ आहेत. आता आपले रमेशजी ॲलोपॅथीमध्ये कितीतरी त्यांनी पूर्ण आपलं लाईफ त्यांनी हे केलं, त्याच्यामुळे त्यांना ज्या गोष्टी कळतात ह्यामधून ते खूप वेगळ्या प्रकारच्या असतात आणि जे व्यक्त होतात ते आमच्या दृष्टीने खूप महत्वाचे पॉइंट असतात. मला वाटतं हे योग वर्गातून आम्हाला मिळत आहे आणि यामुळेच आपला योग वर्ग सर्वांच्या सहकार्याने पुढे जात आहे असं मला वाटते. आणि प्रचार प्रसार तर हा आपल्याला करणं गरजेचं आहे. प्रचार प्रसार करण्याकरता माझी अशी विनंती आहे की जेव्हा एखादा व्हिडिओ आपला जेव्हा बनतो तो आपल्या नातेवाईकाला, आपल्या जे परिचित आहे किंवा आपल्या फील्ड मधली जी मंडळी आहे त्यांना जास्तीत जास्त शेअर केला पाहिजे. त्यांचा जो व्हिडिओ मी बनवतो त्यांनी, कारण आता जसं सीमाताई पांडेचं मी उदाहरण देतो की त्यांचा व्हिडिओ टाकल्यानंतर कमीत कमी 2 दिवसामध्ये आता 110 व्ह्यूज भेटलेले आहेत. तर ते जनरली पाठवतात इतरांना, संपूर्ण ज्या टीमला, त्यांच्या ग्रुपला किंवा त्यांचे नॉलेजेबल जे काही हे आहेत ग्रुप्स आहेत त्याच्यावर ते पाठवतात. त्याच्यामुळे ते पाहतात. कारण हे व्हिडिओ सर्वच पाहत नाही आहे. ज्यांना ह्या क्षेत्रामधलं जसं आता एखादं कॉलेजमधले जर मंडळी असेल तर कॉलेजच्या संबंधित विषय असेल तर ते निश्चितच पाहतात, कारण तो विषय त्यांना आवडीचा असतो. तर मला वाटते त्यांनी जास्तीत जास्त यामध्ये सहभाग घेतला पाहिजे असं मला वाटते. मी नेहमी म्हणतो की ज्यांचा व्हिडिओ आला त्यांना मी पर्सनली पाठवतो. जेव्हा तो पर्सनली त्यांच्याकडे जातो तेव्हा त्यांनी आपल्या ग्रुपला पाठवायला पाहिजे. आपले संबंधित जे काही त्यामधले तज्ज्ञ मंडळी आहे किंवा ती सर्कल आहे त्यांना जर पाठवलं ते व्ह्यू निश्चितच पाहतात. पण आम्ही जर एखाद्या ग्रुपला टाकला तर हे जनरली सामाजिक ग्रुप कोणी पाहत नाहीये. सामाजिक ग्रुप समाजामध्ये जे काही सध्या चाललेलं आहे की एखाद्या राजकारणामध्ये असेल तर पटकन टाकून द्यायचं आणि फिरवायचे ते त्यांना समजते. पण असे नॉलेजेबल कोणी करत नाहीये. हे काम करणं कठीण आहे. कारण एखादं ते पोस्ट फॉरवर्ड करायला काही वाटत नाही, आनंद वाटतो. पण एवढं नॉलेजमध्ये जे काही असतं ते कुणी वाचत पण नाही, पाहत नाही. त्याच्यामुळे जे काही त्या क्षेत्रातली मंडळी आहे, तज्ज्ञ मंडळी, ज्या क्षेत्रातली, जसं आता खूप ग्रुप आहे याच्याकरता वाहिलेले ग्रुप आहे. जसं आता मी संवाद ग्रुप पाहतो त्याच्यामध्ये सुद्धा खूप मंडळी येते. अशी जी काही त्या जसं आता आपल्या कॉलेजमध्ये जर काही नॉलेजेबल मंडळीचा ग्रुप असते अशा ह्याच्यात ती पाठवली पाहिजे असं मला वाटते. त्याच्यावर खूप व्ह्यूज भेटतात. त्याच्यातून त्यांना जर ती गोष्ट गेली ते प्रचार प्रसार करू शकतात. तर बरोबर. आपली आता दिशा थोडी वेगळी केली पाहिजे. तर ही जी काही आहेत त्या जसं मेडिकलचं एखादं असं आता उदाहरणार्थ रमेशजीचा जर एखादा व्हिडिओ आला आणि त्यांनी जर आपल्या मेडिकल क्षेत्रामध्ये जर व्हिडिओ फॉरवर्ड केला किंवा पाठवला तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत ते इतरांना पाठवू शकतात. तर हे असं काम झालं पाहिजे. आपण उलट जातो, कारण आपल्याला सामाजिक याच्यामध्ये जे आता ग्रुप झाले, माझ्याकडे कमीत कमी 70-80 ग्रुप आहेत. पण त्याच्यातले कमीत कमी 4-5 सोडून बाकी सर्व जे आहेत ते काहीच कामाचे नाहीत असं वाटते. कारण कुठल्या पोस्ट टाकावं, कशा टाकावं, कशा पद्धतीने ग्रुप चालवा हे कुणाला त्याच्यात नॉलेज नसतं आणि त्याच्यामुळे ही जी सध्याची समाज माध्यमाची स्थिती झाली ती थोडी चुकीची झालेली आहे. म्हणून त्याच्यावर आपण थोडा विचार पण केला पाहिजे. कारण हे नॉलेज आहे हे कुठे मिळणार नाहीये. हे नॉलेज एवढ्या तंतोतंत जसं आता ज्ञानेश्वरी लिहून ठेवली, आपण त्याचा उपयोग करतो. तसं आपल्या नॉलेजचा सुद्धा उपयोग कुठे ना कुठे होणार आहे समाजात. कारण एवढ्या प्रमाणात नॉलेज देणं आणि एवढं नॉलेज असणं हे त्याला समजू शकतो जो त्याच्यामध्ये तज्ञ आहे. त्याच्यामुळे आपण काम करत राहायचं. आपण जे काही आहे लिपिबद्ध करायचं, शब्दबद्ध करायचं आणि तो प्रचार प्रसार करून जे काही फायदा घेतील ते अवश्य घेतील असं मला वाटतं. तर आजच्या या शुभदिनी एक सुरुवात आहे वर्षाची. आपण चांगला संकल्प करूया आणि चांगल्या प्रकारे वर्ग चालेल आणि तज्ज्ञ मंडळी यामध्ये जास्तीत जास्त सहभाग होईल असं मी आशा करतो. आणि जास्त वेळ न घेता 8 वाजले पण काही असं वाटत नाही जास्त, कारण नॉलेजच एवढं अजून सुद्धा तुम्ही लेक्चर दिलं असतं तरी आम्हाला आवडलं असतं असं काही नाहीये. कारण ती जी एक सांगण्याची किंवा ते याची जे त्यात आपण हे होतो म्हणजे तल्लीन होतो एखाद्या गोष्टीमध्ये तर ते भान पण राहत नाही असं मला वाटते. तर रमेशजी आपण सुट्टी घेऊया. डॉक्टर साहेब तर काय बोलताय का अगदी आज? बरोबर दादा. हा हा, आपल्याला छान आशाताईकडून, प्रीतीताईकडून छान माहिती मिळाली आणि आपल्या योग वर्गामध्ये जितके जोडले आहेत त्या सर्वांनी आपला व्हिडिओ तयार व्हायच्या अगोदर आज जे ऐकलं ते आपण सांगू शकतो आणि तुमच्या आदरणीय मतेदारांकडून व्हिडिओ तयार होईल त्यावेळेस मग आपल्याला सर्वांना तो पाठवून लाईक आणि शेअर जास्तीत जास्त करायचा आहे. तर ठीक आहे दादा.
पुढच्या हो. पुढच्या शनिवारला आमच्या आशाताई यांचा सोर्यासिस हा याबद्दल मार्गदर्शन आहे. गुढीपाडव्याच्या शुभेच्छा सर. सर्व वर्ष चांगलं जावं. हा ठीक आहे. धन्यवाद सर्वांना. धन्यवाद.